हम्म, हम्म. असलकर सायशा. हॅलो सर. गुड मॉर्निंग सर्वांना. बोला. कुठून हॅलो बोलतोय? सर. नाव सांगा मला. गाव. हॅलो सर. हा बोल बाळ. नाव सांग. आयशा असलकर. सायशा कोणत्या वर्गात आहे तू? चौथी. चौथी. ठीक आहे. आणि मीडियम कोणता आहे? मराठी. मराठी. ओके. चालतंय. अपूर्णांकाच्या 4 मूलभूत क्रिया माहित आहेत तुला? हो. कोणत्या? अपूर्णांक कोणाला म्हणायचं माहित आहे? हो. कसा असतो अपूर्णांक? ज्याला अंश आणि छेद असतो त्यास अपूर्णांक अंश म्हणतात. असतो, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असतो, त्याला आपण काय म्हणतो? पूर्ण. अपूर्णांक असं म्हणतो आपल्या साध्या आणि सोप्या भाषेत. ज्याला अंश छेद असतो त्याला आपण अपूर्णांक म्हणतो. आणि अपूर्णांकाची, जसं आपण साध्या संख्यांची, पूर्ण संख्यांची बेरीज वजाबाकी करत होतो, तसं अपूर्णांकाची सुद्धा बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या 4ही क्रिया तुमच्या नवोदयच्या सिलेबसला आहेत. एवढंच नाही, अपूर्णांकाची प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकावी लागते. अपूर्णांकातली बेसिक सर्व गोष्टी तुम्हाला तिथं आहेत. त्यांचा लहान मोठेपणा, तुलना असेल, त्याचं रूपांतर असेल, अपूर्णांकाच्या सर्व बेसिक क्रियांवर संपूर्ण नियम आपल्याला या पाठामध्ये शिकावे लागतात. अपूर्णांक हा नवोदयच्या पुस्तकातील सर्वात बेसिक पाठ आहे. ज्याला अपूर्णांक सोडवता येतो, अपूर्णांकाची पदावली सोडवता येते, तो विद्यार्थी नवोदयचा 60% अभ्यास त्याचा तिथंच संपतो. त्याला सर्व काही येतंय असं म्हणजे सहज सोडू शकतो पुढच्या गोष्टी तो. पण बेरीज आणि त्यातलीही सगळ्यात महत्वाची जी क्रिया आहे, मूलभूत क्रिया आहे, ती बेरीज करता आली पाहिजे. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. कशाचं? फ्रॅक्शनचं, अपूर्णांकाचं. आणि छेद समान करून जर ते तुम्हाला व्यवस्थित करता येत असेल, परफेक्ट करता येत असेल, तर मग निश्चितच तुम्हाला अपूर्णांक छान समजतो. अपूर्णांक छान समजला की नवोदयचं संपूर्ण गणित तुम्ही छान सोडवू शकता, सहज सोडवू शकता. एकदा सूत्र सांगितलं, एकदा थोडीशी बेसिक माहिती नवीन पाठाची दिली की बाकी सगळ्या क्रिया याच असतात: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. आणि अपूर्णांकाची पदावली सोडवता आली की साधी पदावली तर तुम्ही केव्हाही सोडवू शकता, असं आहे.
चला, पाठीमागच्या 2 पाठांचा जर विचार केला तर पहिल्या पाठामध्ये नैसर्गिक संख्यांची सगळी माहिती आहे. नैसर्गिक संख्यांना प्राकृतिक संख्या किंवा नॅचरल नंबर्स असं म्हटलं जातं, ज्यांची सुरुवात 1 पासून होते. शॉर्टकट मी मागची रिव्हिजन देतोय तुम्हाला. ज्यांची सुरुवात 1 पासून होते, 1 पासून सुरू झालेल्या संख्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणायचं. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, नॅचरल नंबर. पहिल्या पाठात नैसर्गिक संख्यांचा अभ्यास आहे, त्याच्यामध्ये 1 ते 100 पर्यंतच्या संपूर्ण संख्यांचा, संपूर्ण अंकांचा व्यवस्थित अभ्यास करावा लागतो, त्यांचं वर्गीकरण. त्यात समसंख्या, विषम संख्या, स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, प्लेस व्हॅल्यू आहे की नाही, संख्यांचं वाचन आहे, संख्यांचं गट वाचन आहे. त्याच्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्वात महत्वाचा, नवोदयच्या पुढच्या सिलेबस साठी पाठ करून ठेवावा लागणारा सगळ्यात सुरुवातीचा पॉइंट, ज्यातून नवोदयची शिकवायला सुरुवात आपण करतो, ते मूळ संख्या. मूळ संख्या पाठ आहेत साईशा? हॅलो, हॅलो. मूळ संख्या पाठ आहेत का? नाही. प्राईम नंबर पाठ करावे लागतात. ज्या विद्यार्थ्यांना मूळ संख्या पाठ नाही त्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला मूळ संख्या पाठ करा. कशा पाठ करायच्या? पाठ करायच्या म्हणजे दररोज एकदा, दोनदा, तीनदा, एवढ्या वेळेस वेळ भेटेल तेवढ्या वेळेस लिहा आणि जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा पाठ करा. आणि आणखी एक करता येईल तुम्हाला, त्या 4 म्हणजे 4-4 घेऊन पाठ करायच्या, 4-4चे गट करून. श्रेया, मूळ संख्या पाठ आहे तुला? म्हणजे दररोज एकदा, दोनदा, तीनदा, एवढ्या वेळेस रिपीट होते आवाज. त्याच्यासाठी माईक कमी किंवा बंद. समर्थ शेळके, प्रेरणा का पाठ? प्रेरणा, आवाज येत नाही माझा. याच्यासाठी सांगायला तुम्हाला या गोष्टी की आणखी तुम्हाला माहितच नाही की काय अभ्यास केला पाहिजे, आणि तुम्हाला समजतं की तुम्ही किती मार्कांपर्यंत जाऊ शकता, तुम्ही पुढे काय तुमचं भविष्यात घडू शकतं, नवोदयला आपण लागणार की नाही, नवोदयला किती मार्क पडणार, काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतः समजतात. पण केव्हा, जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा मग तुम्हाला अगोदरच या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे की आपण काय केलं पाहिजे, आतापर्यंत काय व्हायला पाहिजे आपलं. आता जे नवीन आहेत त्यांना माहिती नसेल म्हणून मी सांगतो, जे जुने आहेत त्यांनी काय करायला पाहिजे होतं आतापर्यंत. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला काय करायचे, पाढे पाठ करायचे. पाढे सगळ्यांना पाठ असतील 20 पर्यंतचे. तयार झालं, तुम्हाला यायलाच पाहिजे. काय काय यायला पाहिजे हे बघा. पाढे यायला पाहिजेत, खूप नाही आले तर किती यायला पाहिजेत, 20 पर्यंतचे कमीत कमी यावेत, बरोबर. 20 पर्यंतचे पाढे आले, 20 पर्यंतचे पाढे, पुढचा पाढा यायला पाहिजे 23चा आणि 29चा. बस. वर्ग पाठ करावे लागतात तुम्हाला. सुरुवातीला 15 पर्यंतचे वर्ग पाठ करा. घनसंख्या पाठ करायला, काल वर्ग शिकवलंय तुम्हाला. वर्ग काय असतो, एकाच संख्येचा त्याच्यासोबत असलेला गुणाकार, त्याला वर्ग म्हणायचं. जे काय उत्तर येईल ते 5चा वर्ग 25 असं. हे तुम्हाला छोट्या स्पर्धा परीक्षांपासून माहिती आहे. घन ज्यावेळेस पाठ करायचे ते घन सुरुवातीला 10 पर्यंतचे घन पाठ करा कमीत कमी, एवढं महत्वाचं आहे. मूळ संख्या पाठ करायच्या, हे बेसिक गोष्टी आहेत, याच्यावर आधारितच गणिताचा अभ्यास सुरू होत असतो. मूळ संख्या कराव्याच लागतात आणि अशा पाठ करायच्या असतात. मूळ संख्या एका दमात म्हणता आल्या पाहिजे. 2 3 5 7 11 13 17 19 20 29 31 37 41 43 44 47 53 59 हॅलो. 71 73 हॅलो 79 सर. 89 97, अशा पद्धतीनं. हा बोल. अशा पद्धतीने हॅलो थांब, एक सर. मिनिट थांब.
थांब, मला एकदा कंप्लीट करून हॅलो घे. सर. थोडं थांबतो, थोडं तुझ्याकडे येतो मी. थोडं थांब, 2 मिनिट थांब. मूळ संख्या अगोदर पाठ करून घ्या. जेव्हा मूळ संख्याची कन्सेप्ट तुमची पाठ होईल. काय झालंय? हॅलो सर. काय बोल एकदा, बोल. काय सर तुमचा आवाज रिपीट होतोय. माझा आवाज रिपीट होतोय का? थांब 1 मिनिट. तो पहिला जो माईक होता तो छान होता. कोणाचा होता? तिथून आवाज रिपीट होत नव्हता. कोणाचा ऑन केला होता सुरुवातीला? तिथं गोंधळ होत नव्हता. थांबा 1 मिनिट. काही ठिकाणाहून आवाज, हा सायशाचा होता. सायशा, आता आवाज रिपीट येत आहे का बाळ? नाही. ठीक आहे, तुझ्याकडचे सिस्टीम क्लिअर आहे. 2 मिनिट तुझा माईक ऑन ठेव, तोपर्यंत बेसिक म्हणजे गोष्टींच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू. काही नवीन विद्यार्थी आहेत, त्यांना प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला नवोदयचं काय आलं पाहिजे, म्हणजे नवोदयच्या अभ्यासाची सुरुवात गणित विषयाची कुठून करणार. बाकीच्या गोष्टी सहज होऊन जातील किंवा त्याच्यावर नंतर बोलू आपण. आज आपल्याला पूर्ण करायचं आहे व्यवस्थित शांततेने. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही एक लक्षात ठेवायचं, नवीन गोष्ट शिकत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते विद्यार्थ्यांमध्ये गुण असायला पाहिजे प्रत्येक व्यक्तीमध्ये, तो म्हणजे संयम. जोपर्यंत संयम नाही तोपर्यंत, ज्यांना फास्ट जायचंय तो फार म्हणजे गडबडीनं जाताना खूप अडचणी, मग त्याला पूर्ण कंप्लीट होऊ शकत नाही तो. म्हणून आपल्याला शांततेनं शिकलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट समजून घेतली पाहिजे, समजलेलं जे महत्वाचं आहे ते आपल्याला परफेक्ट करता आलं पाहिजे. चला, काय आलं पाहिजे आणखी? मूळ संख्या पाठ झाल्या पाहिजेत. मूळ संख्या सगळ्यात लहान मूळ संख्या 2 आहे, एकमेव 2 सममूळ संख्या आहे, अशा काही गोष्टी त्यातल्या माहिती होतील. अगोदर मूळ संख्या पाठ करून घ्या. याच्यावर पुन्हा नंतर 1 तास स्पेशल घेतला जाईल पहिल्या घटकावर, त्यातले महत्वाच्या गोष्टी. यातली सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट गेल्या गेस्ट लेक्चर मध्ये मी पाठीमागे तुम्हाला शिकवली आहे, तिचं नाव आहे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या कितीतरी वेळेस ही शिकवली जाणारी कन्सेप्ट आहे, बऱ्याच वेळेला घेतली जाईल, तुम्हाला खूप वेळेस शिकवली जाईल. याचे 4 नियम आहेत, ते 4 नियम ज्याला परफेक्ट सांगता येतात, आणि 5वा नियम मात्र थोडासा म्हणजे त्याला पर्याय नाही, ते प्रत्यक्ष चेकच करावं लागतं. 4 नियमांवर आधारित स्पष्ट सांगता येतं पटकन की ही सहमूळ संख्या आहे की नाही, तोंडी सांगण्यासाठी. आणि याचा फायदा खूप ठिकाणी तुम्हाला गणित विषयाला स्पीड येण्यासाठी, तोंडी उदाहरणं सोडवण्यासाठी याचा फायदा होऊन जाईल. कॅल्क्युलेशन करताना खूप मोठा फायदा होतो. व 5व्या पाठामध्ये ही कन्सेप्ट पुन्हा परत एकदा पहिल्या पाठातली समजून सांगितली. त्याचं कारण आहे की तिथं पुन्हा लसावी मसावी पाठामध्ये ही आहे. खूप महत्वाची कन्सेप्ट आहे गणित विषयात स्पीड आणण्यासाठी. म्हणून सहमूळ संख्येचे 5ही नियम आपल्याला तोंडी पाठ असायला पाहिजेत. अगोदर मूळ संख्या पाठ करा, नंतर सहमूळ संख्येचा अभ्यास करा. पाठीमागचं जे गेस्ट लेक्चर आहे त्या ठिकाणी शेवटच्या काटाकाटीचा भागाकार नावाचा जो आपण पॉइंट शिकलो, त्याच्या शेवटच्या पॉइंटमध्ये मी हा सहमूळ संख्येचा नियम स्पष्ट करून उपयोजन कसं करायचं, उपयोग कसा करायचा, त्याचा सहमूळ संख्येचा उपयोग काटाकाटी करताना कसा होतो, तिथं ते 5ही नियम शिकवले, त्याच्यावर विचार करा. पहिल्या पाठातले महत्वाच्या गोष्टी एवढ्या एवढ्या पाठच करून ठेवा. मी कधीच काही पाठ करायला विद्यार्थ्यांना सांगत नाही, पण काही गोष्टी पाठ कराव्याच लागतात. त्याचा उपयोग मिठासारखा होतो. जेवणात जसं मीठ खातो त्या पद्धतीनं त्याची टेस्ट जशी वाढते, चव जशी वाढते, तसं तुम्हाला गणित शिकताना जर स्पीड पाहिजे असेल तर या गोष्टी तुम्हाला परफेक्ट माहीत असल्या पाहिजेत, पाठच असल्या पाहिजेत. मग याच्यावर पाया उभा राहतो तुमच्या गणित विषयाचा, नवोदयचा. दुसऱ्या पाठामध्ये काही गोष्टी आहेत साध्या पूर्णांक संख्येवरच्या, पूर्ण संख्येवरच्या 4 मूलभूत क्रिया. तिथं आपण शून्यापासून सुरुवात झाली, 0, 2, 0, 1, 2, 3. पूर्ण संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या 1 पासून पुढे सुरू होतात.
आणि पूर्ण संख्या शून्यापासून सुरू होतात. 0, 1, 2 फक्त शून्य ऍड होतो पाठीमागून. आणि मग त्याच्यावरच्या 4 मूलभूत क्रिया म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या पद्धतीनं सिलेबस आहे. आणि याच्यामध्ये एक नवीन कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यात जास्त भागाकारावर फोकस केले. भागाकाराचं एक सूत्र आहे, भाज्य बरोबर भाजक गुणवले भागाकार अधिक बाकी. हे सूत्रही पाठ करायचंय दुसऱ्या पाठातलं. आणि त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे सरासरी नावाची. काय? सरासरी. कशामध्ये? दुसऱ्या पाठात. त्याच्यावर आधारित काही उदाहरण आहेत. याच्यावर एक सगळ्यात मोठा प्रश्न तयार होऊ शकतो. नवोदयचा जो स्कोअर कमी जास्त करायचा असतो, शेवटच्या टॉपचा प्रश्न एक तयार करतात सरासरीवर. ते प्रश्न नंतर घेतलेले आहेत मागे गेस्ट लेक्चरला, किंवा तुम्ही बघा आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा नंतर आणखी घेऊ. आज तुम्हाला नवीन जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांना महत्वाची गोष्ट, 20 पर्यंतचे पाढे, 23-29चा पाढा, वर्ग 15 पर्यंतचे पाठच असायला पाहिजेत. दररोज एकदा लिहा. ज्या गोष्टी मी पाठ पाहिजेत म्हणले ना, त्यांना बारक्या छोट्याशा एका रजिस्टर मध्ये किंवा एखाद्या छोट्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं. ते दररोज लिहायचं, 2-3 वेळेस वाचायचं. एवढं काम करायचं, मनाने पाठ होऊन जाईल. मूळ संख्या 30 म्हणजे 100 पर्यंतच्या 25 मूळ संख्या पाठ करायच्या. सहमूळ संख्येचे 4 नियम नंतर तुम्ही पहा, किंवा मी नंतर शिकवेल, त्यातले ते पाठ करून ठेवायचे. एवढ्या गोष्टी क्लिअर पाठ ठेवा. कधीही विचारलं की आलं की मग आपल्याला पुढच्या गोष्टींना सोपं होऊन जाईल. हे पाठीमागच्या गोष्टींवरची रिव्हिजन. एक 15 मिनिटाचा वेळ आपला इथं गेला. नवोदय विद्यार्थ्यांना सगळ्यांना हे यायलाच पाहिजे. आणि मग नंतर आपण पुढे जाऊ. एवढं हे गोल केलंय ना, मी या ठिकाणी गोल करून दाखवलंय. एवढं आलं पाहिजे. तुम्ही हे स्वतः तयारच करायला पाहिजे. एवढं तयार करा. मी कधी कुणाला विचारणार, हे येत असेल तर आपण पुढच्या गोष्टी काही करत असताना योग्य करतोय असं होईल. हे जर नाही आलं तर काहीही अर्थ नाही. काहीच अर्थ नाही. तुम्ही काय करू शकत नाही पुढे. तात्पुरतं काहीतरी येईल, नंतर अडचणीत याल, पुन्हा काय व्हायचं, अशा पद्धतीने बरंच काही घडेल. काही फायदा होणार नाही, जास्त काही फायदा होणार नाही. चला ठीक आहे. 1 मिनिट. चला घ्या पुढचा पॉइंट. ज्याच्यासाठी आपण वेळ दिलेला आहे, किंवा ज्याची जी म्हणजे प्रक्रिया आपल्याला शिकायची, नवीन गोष्टी शिकायच्या, त्यावर जास्त फोकस करू. अपूर्णांकाच्या 4 मूलभूत क्रिया. महत्वाचं असं आहे, शिकलो कितीही तरी काय फायदा नाही, आपल्याला आउटपुट किती. आज आपण काय घेतलं आणि काय अभ्यास आपण स्वतःहून केलेला आहे, त्याच्यावर आउटपुट मिळणार आहे तुम्हाला. एखादी गोष्ट आता एक एक कन्सेप्ट कितीतरी वेळेस तुम्हाला शिकवली जाईल याच्यामध्ये, पण त्याने काय फायदा होत नाही. त्याने काय होणार, तुम्हाला स्वतःहून नाही ना, ते मिळत नाही डायरेक्टली आपल्याला. म्हणजे आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. जेव्हा स्वतःहून विद्यार्थी अभ्यास करतो आणि सांगितलेल्या गोष्टी त्याला पूर्ण येत असतात, त्यावेळेला सर्वात जास्त फायदा होतो. आणि मग त्याच्यामुळं आता घ्या, अपूर्णांकावरच्या 4 मूलभूत क्रिया. यातली काय झालं पाहिजे, यातली एकच क्रिया परफेक्ट तुम्हाला सोडवता आली पाहिजे. फंडामेंटल ऑपरेशन्स ऑन, म्हणजे फ्रॅक्शन वरचे फंडामेंटल ऑपरेशन्स आपल्याला शिकायचे. 4 आहेत ते. त्याच्यामध्ये पहिला आहे ऍडिशन, दुसरा आहे सबट्रॅक्ट, तिसरं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. अशा पद्धतीनं 4 गोष्टी आपल्याला शिकायच्या. त्यातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची क्रिया, बेरीज आणि वजाबाकी सारखीच असते. सर्वांचे बेरीज आणि वजाबाकीचे नियम सेम आहेत. आणि गुणाकार आला की भागाकार येतो. एका तासात सगळा सिलेबस पूर्ण होतो. त्या 4ही क्रिया आपल्याला पूर्ण करायच्या. त्यातलं पहिलं सगळ्यांनी नाव टाका, अपूर्णांकाची बेरीज. अपूर्णांकाची बेरीज लिहा सर्वांनी. बाजूला का जात नाही, इकडे का आलाय रे. हम्म
चला असू द्या, थोडस त्रास होतोय, उलट आहे झालंय, आपल्याला समजा नाही मलाही काय करायचं. चला असू द्या, लिहा. अपूर्णांकाची बेरीज. पहिली मूलभूत क्रिया काय? बेरीज. बेरीज आणि वजाबाकी. ज्याला बेरीज आली त्याला वजाबाकी येणार. बेरीज किंवा वजाबाकी. अगोदर आपण बेरीज शिकू, वजाबाकी तुम्हाला आपोआप येईल, कारण बेरीज आणि वजाबाकीसाठी सेम नियम आहे, सारखेच नियम आहेत. एकच उदाहरण समजून देणार आहे, तसं 3 द्यायला पाहिजे. 3 दिल्यानंतर पुन्हा बेरीज वजाबाकीचा प्रश्न उरत नाही. त्यातलंही सगळ्यात महत्वाचं सुरुवातीला छान एकच उदाहरण समजून देतो. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत शांततेनं, माझं समजून द्यायचं पूर्ण होत नाही तोपर्यंत शांततेनं समजून घ्यायचं, आणि नंतरचे उदाहरण तुम्ही सहज सोडू शकता. तोपर्यंत लिहू नका. तुम्हाला येत असलं तरी तुमची पद्धत वापरू नका. जी पद्धत आपल्याला महत्वाची आहे, गरजेची आहे, ज्याच्यामुळे आपल्याला योग्य आणि परफेक्ट स्पीड भेटेल, अशा पद्धतीची एक नवीन पद्धत तुम्हाला अपूर्णांकाची छेद समान करण्याची आहे किंवा बेरजेची शिकवणार आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. तुम्ही काही जणांनी शिकले असाल, काही नवीन असतील त्यांच्यासाठी इकडे लक्ष द्या, त्यांनाही शिकायला भेटेल. फक्त उदाहरण लिहून घ्या, पेन रजिस्टर मध्ये ठेवा आणि रजिस्टर बाजूला ठेवा. उदाहरण लिहून घ्या, एवढंच लिहून घ्यायचं, प्रश्न लिहून घ्यायचा फक्त. मी अपूर्णांक देतो एक तुमच्या समोर, लिहून घ्या तुम्ही. 1/4 आहे ना, अपूर्णांक आहे हा, प्लसचं चिन्ह दिलंय, आणि पुढचा अपूर्णांक लिहा 5/6. सर्वांनी एक उदाहरण लिहून घ्यायचंय. 2 फ्रॅक्शन तुमच्या समोर आहेत. याचं कारण दोघांनाही अंश आणि छेद आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दिसतोय, आणि बेरीज याचा अर्थ दोघांच्या मध्ये जे बेरजेचं चिन्ह दिसतंय ते तुम्हाला असं सांगतंय की या ठिकाणी तुम्हाला बेरीज करायची आहे. 2 अपूर्णांकाची बेरीज करायची. अपूर्णांकाचं वाचन करता येतं तुम्हाला. हे एक आहे वरचा, त्याला अंश म्हणतात. पहिल्या अपूर्णांकाचं वाचन आपण असं करतो 1/4. करेक्ट, 1/4. आणि दुसरा अपूर्णांक आपण वाचतो 5/6. असं वाचन तर तुम्हाला सगळ्यांना येत असेल, आणि ज्यांना वाचन येतंय त्यांना अपूर्णांकाची बेरीज सुद्धा करता येते, काळजी करू नका. पहिला अपूर्णांक 1/4, मधल्या रेषेला छेद म्हणून डायरेक्ट खालच्याला 4 म्हणायचं, असं वाचन करू शकता, किंवा 1/4, पण बाकीच्या पद्धतींपेक्षा सगळ्यात सोपी 1/4 आहे की नाही. 1/4 वेगळे वेगळे वाचन करण्याची पद्धत आहे, पण आपल्याला सगळ्यात सोपं जे नियम सरळ सरळ आहे ते 1/4, आणि दुसरा अपूर्णांक तुमच्या समोर आहे 5/6. अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करताना जर का खाली दिलेल्या संख्या, आता मी समजून सांगायला, तुम्ही रजिस्टर पेन बाजूला ठेवायचं, पेन कोणी खायचा नाही, तोंडात घ्यायचा नाही, कायच करायचं नाही, फक्त बोर्डवर व्यवस्थित लक्ष द्यायचं, सगळ्यांनी समोर लक्ष द्यायचं. माझा आवाज येत आहे? साईशाचा माईक ऑन आहे, फक्त मला क्लिअर पुढं रिस्पॉन्स येतोय का ते बघू द्या. साईशा? हो. ठीक आहे, बस मध्ये तू थोडासा हुंकार देत विचारलं तर थोडस सांगण्याचं, म्हणजे मला समजतं की माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतोय, याचा अर्थ सर्वांपर्यंत पोहोचतोय. 1/4 अधिक 5/6 अशा पद्धतीचे 2 अपूर्णांक या ठिकाणी देऊन दोघांच्या मध्ये बेरजेचं चिन्ह दिलं, याचा अर्थ 2 अपूर्णांकाची बेरीज करायची आपल्याला. ऍडिशन करायचंय, बेरीज करायची. बेरीज करत असताना काय करायचं, सुरुवातीला सांगतो, शिकताना फार शांततेनं शिकायचं. मी तुम्हाला नेहमी शब्द वापरतोय की एखादी गोष्ट नवीन आपल्याला कौशल्य शिकायचं असेल तर शांततेनं शिकलं पाहिजे. आणि मग तो शांततेसाठी आपण छान नियम तुम्हाला समजून सांगतोय की पहिल्यांदा काय करायचं. जेव्हा असं उदाहरण तुम्हाला सरावासाठी दिलेलं असेल अपूर्णांकाच्या बेरजेचं,
दिलेलं उदाहरण जशास तसं खाली लिहून घ्या, थोडीशी इथं जागा सोडून, एक ओळीची जागा सोडा आणि तिथं आपल्याला पुन्हा काम करावं लागतं, म्हणून दिलेलं उदाहरण जशास तसं खाली लिहून घ्या. पहिली स्टेप तुम्हाला सगळ्यांना समजत असेल की दिलेलं उदाहरण जशास तसं लिहून घ्या. मी थेराटिकल पद्धतीनं समजून सांगायला, लिहिलं सुद्धा कसं पाहिजे हे सांगायला. दिलेलं उदाहरण जशास तसं खाली लिहा, बरोबरच्या चिन्हाच्या पुढे त्याला दाखवा, अशा पद्धतीनं लिहा आणि इथं बेरजेचं चिन्ह व्यवस्थित लिहा. दिलेलं उदाहरण, दिलेलं पहिलं उदाहरण जे प्रश्न आहे तो जशास तसा लिहून घेतला, हा पहिला नियम. असं करायचं, सराव करताना असाच करायचा, म्हणजे पुढे मोठे मोठे प्रश्न आहे तुम्ही या स्टेप नुसार व्यवस्थित सोडवा. वेळ लागू द्या, शांततेनं सोडवा, शॉर्टकट करू नका. कुठेतरी कॅल्क्युलेशन केलंय, मागच्या पानावर काहीतरी केलं, पुन्हा तिथून पाठीमागे आणलं, इकडे उत्तर लिहिलं, असं काय करू नका. जे काय लिहायचंय ते तुम्ही शिकताय, सराव करताय, त्याच पेजवर करा, तिथंच लिहा. लिहिण्याच्याही पद्धती आहेत. लिहिताना बरोबर बरोबरचं चिन्ह लिहा. दिलेल्या प्रश्नामधले दोन्ही अपूर्णांक आणि दोन्हीच्या मध्ये असणारा अधिकचं चिन्ह जशास तसं खाली लिहून घेतलं, ही पहिली स्टेप. ठीक आहे, आताच लिहिलं का तुम्ही? लिहू नका, तुम्हाला लिहिण्यासाठी नंतर वेळ देणार आहे. लिहिण्यासाठी समजून घेतल्यानंतर, पूर्ण समजल्यावर वेळ दिला जाईल. एकदा का जशास तसं लिहून घेतलं की पहिला प्रश्न, आता पुढच्या स्टेपवर चाललोय आपण, पुढचा नियम सांगायला. आता त्याला विचार करायचा की दोघांचे छेद कसे आहेत. छेद म्हणजे खाली लिहिलेल्या संख्या, या रेषेच्या खाली अपूर्णांकामध्ये ज्या संख्या असतात त्या दोघांकडे व्यवस्थित बघायचं, त्यांची ओळख पटते का ते बघायचं. हे आपल्या ओळखीचे आहेत का? इथं आहे 4, इथं आहे 6. दोघांना व्यवस्थित पहा आणि थोडक्यात त्यांना असं विचारा की ते दोन्ही समान आहेत का, इक्वल आहेत का, समच्छेद आहेत का, दोन्ही भिन्न संख्या एकच आहेत का. सर भिन्न छेद आहेत. या दोघांचे छेद समान नाहीत. जर असते तर फार सोपं झालं असतं, डायरेक्ट उत्तर काढता आलं असतं. त्याचं कारण असं आहे की बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल तर सगळ्यात महत्वाचा नियम असा आहे की दोघांचा छेद इक्वल असला पाहिजे, समान असला पाहिजे. डिनॉमिनेटर जो आहे, खाली जी लिहिलेली संख्या आहे ती एकच असली पाहिजे दोघांच्या छेदस्थानी. जर असेल तरच बेरीज करता येते, अन्यथा करायची नाही. बेरीज करायचीच नाही. जोपर्यंत दोघांचा छेद समान होत नाही तोपर्यंत काही करायचं नाही, पुढे जाता येणार नाही. छेद डिनॉमिनेटर इक्वल बनवला किंवा छेद जर समान केला तरच तुम्हाला अधिकार आहे की तुम्ही बेरीज करू शकता. चला, कसा करायचा? आतापर्यंत छेद समान करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती तुम्ही तुमच्या पाठीमागच्या वर्गात, तुमच्या इतर कुणाकडून तरी, इतर शिक्षकांकडून, सगळीकडून कुठून तरी शिकलेला आहे. आज तसं करायचं नाही. आज आपल्याला परफेक्ट आणि शेवटपर्यंत आयुष्यभर उपयोगी पडेल अशी एकच पद्धत आपल्याला छेद समान करायची शिकायची. तुम्हाला येते, मला माहित आहे की आज आपल्या समोर जे बसलेले विद्यार्थी त्यांच्यातल्या 90% विद्यार्थ्यांना येत असेल सगळ्यांना, पण सगळ्यांसाठी पुन्हा एक रिपिटेशन. परफेक्ट कसं जायचं, छेद समान कसा करायचा, तर दोन्ही छेद जे इथं छेदस्थानी म्हणजे खाली लिहिलेल्या ज्या दोन्ही संख्या आहेत त्या त्याच पेजवर तिथंच उदाहरण सोडवत असताना बाजूला लिहून घ्या. या ठिकाणी तर शेजारी लिहून घ्यायच्या, काळजी करायची नाही. दोघांनाही तिथंच लिहून घ्या, जवळ असं थोडा अंतर ठेवा दोघांचं. का? का तर तुम्हाला त्या दोन संख्येचे पाडे लिहायचे, पूर्ण पाडा लिहिण्याची गरज नाही.
दोन्ही संख्यांचे पाडे लिहायचे, परंतु दोन्ही पूर्ण पाडा लिहिण्याची गरज नाही. फक्त विचार करायचा, दोन्ही अपूर्णांकाचे छेद बाजूला लिहायचे आणि जो त्यातला मोठा आहे त्याच्या डोक्यावर छोटासा मोठा आहे म्हणून असा नोंद करायची, मोठा छेद कोणता आहे. एक मोठा असणारच आहे, कारण छेद समान नाहीत म्हणून तर आपण बाजूला लिहिलेत ते. एक मोठा असणार आहे. आणि मग विचार करायचं की लहान संख्येच्या पाड्यात मोठी संख्या आहे का? नाही. नाही येत. 4चा पाडा म्हटला आपण, 4चा पाडा टेबल म्हणायला 4चा टेबल म्हणत होतो. 4 1 जार 4, 4 2 जार 8. एकतर 4 येत आहे किंवा 8 येत आहे, पण मधले 6 येत नाहीत त्या पाड्यामध्ये, त्या पटीमध्ये नाहीत. मग काय करायचं? काही नाही, सोपी गोष्ट आहे. 4च्या पाड्यात 6 येत नाहीत, मग 6चा पुढे जायचं, 6चा पाडा थोडा पुढे लिहायचा आणि मग बघायचं 6च्या पाड्यात पुढे कोण येते. 6 येते, 6 दोन्ही 12 लिहायचे आणि 12 लिहिल्यानंतर पुन्हा लहान्या संख्येला प्रश्न विचारायचा 4ला की आता 12 दिसत आहेत ते तुझ्या पाड्यात आहेत का? सर. बघा, 4च्या पाड्यात पुन्हा एकदा चेक करायचं. एकनं पाडा, मोठ्या संख्येचा पाडा पुढे घेतला एकनं आणि लगेच विचारायचं आता 12 येतात. 12 तरी येतात का बाबा? 12 तरी 4च्या पटीत आहेत का? 4 त्रिक 12. पद्धत वापरायची आपल्याला, स्पीड महत्वाची आहे. आज जी गोष्ट मी तुम्हाला अर्धा तास समजून सांगायला, ती तुम्ही 2 मिनिटांमध्ये 2 मिनिटात तर आखी पदावली सोडवायची तुम्हाला. फार तर तुम्ही 10 सेकंदामध्ये सोडवणार आहेत नंतर, पण समजून मात्र परफेक्ट घ्या आताच. भविष्यात कधीच हे उदाहरण लिहून सोडवण्याची गरज तुम्हाला पडत नाही, मला माहित आहे. कधीच लिहावं लागत नाही, तोंडीच सोडवणार आहेत तुम्ही, पण समजून घेताना परफेक्ट घ्या, समजून घ्या. 12 लिहिलं, 6च्या पुढची संख्या घेतली, कारण 6 डायरेक्ट 4च्या पाड्यात आले नाहीत म्हणून 12 बघायचे आणि मग आपण 4चा पाडा लिहायचा. बघायचं 4च्या पाड्यात 12 येतात, मग 4चा पाडा लिहून पाहिला. 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12. आणि जेव्हा पहिली संख्या सापडेल, पहिली संख्या जी दोघांच्याही पाड्यात येणारी पहिली संख्या जेव्हा तुम्हाला दिसेल, तेव्हा मोठ्याने हसायचं, एकदा खुश व्हायचं की आम्हाला समान छेद सापडलाय म्हणून. आलं लक्षात? छेद समान करण्यासाठी जी संख्या तुम्हाला पाहिजे होती ती तुम्हाला सापडली, या गोष्टीचा आनंद मानायचा, म्हणजे खुश व्हायचं, खूप खुश व्हायचं. आणि जो छेद समान करायचा आहे ती संख्या सापडली की पुढची स्टेप तुमच्यासाठी सांगतो. या ठिकाणी ती जी संख्या काय, हे 12 जे आहेत ना, 12 हे 12 आहेत, जे दोघांच्या पाड्यात येणारी पहिली संख्या 4च्याही पाड्यात येते आणि 6च्याही पाड्यात येते, पटीत येते. अशी संख्या सापडली की ती 3 ठिकाणी लिहायची. ही संख्या 12 जे आहेत ना, 12 ते 3 ठिकाणी लिहायचे. पहिल्यांदा इथे एक आडवी रेषा ओढून घ्यायची. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही स्टेप परफेक्ट शिकली पाहिजे. काही जण असं करतात, काहीतरी वरचं लिहितात मग नंतर रेष ओढतात, असं नाही करायचं. हे बरोबरच चिन्ह देऊन अगोदर रेषाच वडली पाहिजे. जो छेद समान येणार आहे तो समान छेद करण्यासाठी दोघांना आता समान करायचं म्हणून डायरेक्ट तो छेद इथं लिहायचा, अगोदर 3 ठिकाणी लिहायचा आहे. बघा कुठं कुठं लिहायला लागलो. छेदस्थानी पुढच्या स्टेपच्या 12 लिहिले, याचा अर्थ डायरेक्ट छेद समान करून घेतला आपण. तेच 12 तेच 12 तुम्हाला कुठं लिहायचे, आणखी 2 ठिकाणी लिहायचे. कुठं कुठं? पहिल्या अपूर्णांकाच्या डोक्यावर गुणाकारात, म्हणून तर इथं जागा ठेवून लिहा म्हटलं होतं मगाशीच लिहिताना. हो सर. आणि दुसऱ्या अपूर्णांकाच्या सुद्धा डोक्यावरच गुणाकाराच्या रूपात अंशस्थानच्या संख्येसोबत, असं तिरक्या पद्धतीनं लिहायचं इथं, असं खांद्यावर त्याच्या. समजलं? मला सांगायचं होतं दोन्हीच्या पाड्यात आलेली पहिली संख्या तुम्हाला 2 ठिकाणी नाही 3 ठिकाणी लिहायची. कुठं कुठं? त्या दोघांच्या छेदस्थानी पुढच्या स्टेपला आणि दोघांच्या डोक्यावर गुणाकाराच्या रूपात. बस इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल असं गृहीत धरून हो.
राहिलेला भाग सोडू आपण. आता काय करायचं, आता छेद तर तुम्हाला समान झाला मिळाला, इथं 12 आपण छेद लिहिलेत. राहिलंय आपल्याला फक्त या ठिकाणचे 2 अंश तयार करून घ्यायचे. किती येणार, अंशस्थानी काय येणार, छेदस्थानी 12 येणार हे कळलं, दोन्ही छेदाच्या पाड्यातली पहिली संख्या आली हे समजलं. अंशस्थान कसा तयार करायचा, अंशस्थानच्या संख्या कशा तयार होणार, काय करायचं सांगतो तुम्हाला. अंशस्थानच्या संख्या तयार करताना या स्टेप मध्ये जे डोक्यावर खांद्यावर 12 लिहिलेत ते 12 हे 4च्या पाड्यातले आहेत हे तुम्हीच सांगितलंय. 4च्या पाड्यात येणारी संख्या लिहिली आपण पहिल्या छेदाच्या पाड्यातली, पण 4चा पाडा किती पर्यंत म्हणल्यावर 12 आले होते. म्हणजे काटाकाटीचा गेल्या वेळेस शिकवलेला नियम शिकायचा, तो नियम वापरायचा. पहिल्या छेदाने त्याच्या डोक्यावर लिहिलेल्या 12ला भाग द्यायचा आणि भाग दिल्यानंतर कळतं की 4चा पाडा 3 पर्यंत म्हटला होता, तेव्हा 12 आले. म्हणजे 4 त्रिक 12, 3 उत्तर आलं. 4 ने जर 12ला भाग दिला तर मग राहिलं काय, 3 आणि 1 या दोघांच्या मध्ये गुणाकार आहे. 3चा आणि 1चा गुणाकार करायचा, 3 1 3 आणि ते 3 म्हणजे पहिला अंश तयार झाला. स्टेप व्यवस्थित शिका, सांगायला वेळ लागायलाय, सोडवायला 10 सेकंद लागतात, तोंडी सोडवू शकतात नंतर सराव झाल्यावर. सुरुवातीला पहिला अंश तयार झाला, डबल एकदा समजून घ्या, ही स्टेप डबल सांगतोय, डबल ऐका. समान आलेला जो 12 दोघांच्या पाड्यातली पहिली संख्या आहे, ती पहिली संख्या 12 इथं छेदस्थानी लिहिली, छेद समान झाला म्हणून, आणि दोन्ही अपूर्णांकाच्या डोक्यावर लिहिली गुणाकाराच्या रूपात. आणि जेव्हा अंश तयार करायचे होते तेव्हा छेदस्थानच्या त्याच संख्येनं त्या 12ला भाग देऊन पाहिलं तर किती उत्तर येते, तर 3. आणि आलेले 3 आणि 1चा गुणाकार करा. काही जणांचा गुणाकार करायचा राहतो, विसरून जातात, ते हे 3च लिहितात डायरेक्ट, तसं नाही जमत. या 3चा आणि इथल्या संख्येचा गुणाकार करायचा, कारण त्यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून. ही पहिला अंश मिळाला. इथं बेरजेचं चिन्ह जशाच तसं, अंशस्थानच्या संख्यांचीच फक्त बेरीज होत असते, छेदस्थानी समान छेद लिहावा लागतो. बेरीज किंवा वजाबाकी ही फक्त अंशस्थानच्या संख्यांची होत असते, छेदाची अजिबात नाही. छेद फक्त समान लागतो. आता दुसरी संख्या या ठिकाणी, दुसऱ्या संख्येचंही त्या पद्धतीनं सोडून घ्या, दुसरा अंश तयार करून घ्या. छेदस्थानच्या संख्येच्या पाड्यातली संख्या आपण इथं लिहिली आहे, 6च्या पाड्यातले 12, पण किती पर्यंत पाडा म्हटल्यावर 6 1 6 आणि 6चा पाडा किती पर्यंत म्हटल्यावर 12 आले, तर 2 पर्यंत, म्हणून 6 2 12. आणि त्यावरच्या आलेल्या 2चा आणि इथल्या 5चा गुणाकाराचा संबंध आहे, तो गुणाकार करून घ्या आणि मग दुसरा अंश तयार होईल. 5चा आणि 2चा गुणाकार 5 2 10 आणि ते 10 तिथं लिहायचे. आता मात्र आपण फार पुढे आलो, संपलंच, आता जवळजवळ संपत आला, आपलं बेरीज संपलीच म्हणायचं. अशा पद्धतीनं 2 अंश तयार करून घ्या. या ठिकाणी महत्वाची क्रिया बघा, एवढं व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे, शांततेनं शिका. एकदा का एका पद्धतीनं जाण्याची सवय लागली की बरोबर त्यात हीच पद्धत शिकायची. कोणी म्हणत असेल आम्हाला वेगळं वेगळं येतंय, नको, एकाच पद्धतीने चला, शेवटी खूप मोठा फायदा होईल, स्पीड येईल, योग्य पद्धतीने जाता येईल. काटाकाटी करायचं, आता लहान संख्यात पुढे मोठ्या संख्या आल्या तर काटाकाटीसाठी जास्त वेळ लागणार नाही, भागाकारासाठी जास्त वेळ जाणार नाही, कॅल्क्युलेशन सोपं होऊन जाईल. ही परफेक्ट पद्धत आहे. आणि दोघांच्या पाड्यात येणारी पहिली संख्या निवडून करणं, याचा अर्थ ही दोघांच्या पाड्यात मिळालेली पहिली संख्या ही लसावी असतो, LCM, त्याला लसावी असं म्हणतात, लोएस्ट कॉमन मल्टिपल आहे ना काय. आणि लसावी पद्धत ही अपूर्णांकाचा छेद समान करण्याची. लसावी पद्धतीनं छेद समान केला याचा फायदा अपूर्णांक पुढेही तुम्हाला भविष्यामध्ये लसावी नसावी हा 5वा पाठ सोडवण्यासाठी ही छेद समान करण्याची पद्धत उपयोगी पडते. लसावी पद्धत हीच वापरायची आहे, माझा अट्टास आहे सगळ्यांसाठी.
की हेच शिका, जे परफेक्ट आहे ते शिका, जे जुना आहे ते सोडून द्या. दोघांचा छेद समान झाला, समान संख्या लिहिली, दोघांचे अंश तयार झाले आणि दोघांच्या मध्ये बेरजेचं चिन्ह आहे. जेव्हा का ते एकाच गाडीत बसतात तेव्हा त्या दोघांची बेरीज करता येते, तोपर्यंत बेरीज नाही करता येत. जेव्हा छेद समान होतो आणि मग ते एकाच ठिकाणी येतात तेव्हा बेरीज करता येते. करा बेरीज. आता फक्त अंशस्थानच्या अंकांची बेरीज होते. 3 चा 10 ची बेरीज करायची. 3च्या पुढे 10 मोजा, नाही 10च्या पुढे 3 मोजा. 10 आणि 3 13. 13 अंशस्थानी झाले आणि छेदस्थानी जे 12 आहेत ते जशास तसे, त्यांचा काहीच करायचं नाही. आता शेवटी विचार करायचा की 12 आणि 13चा काटाकाटीचा भागाकार किंवा काही होईल का, कॅल्क्युलेशन संक्षिप्त करता येईल का याला? नाही. का नाही? त्याचं कारण कुणाला सांगता येईल की याचा भागाकार काटाकाटी होणार नाही? त्याचा सरळ सरळ नियम असा सांगतो की ज्या संख्या क्रमवार असतात त्यांना सममूळ संख्या असे म्हणतात. पहिला नियम आहे. क्रमवार संख्या, क्रमाने येणाऱ्या संख्या, एका पुढे एक येणाऱ्या संख्या. जेव्हा लहानपणी 1 2 उजळणी लिहायचो तेव्हा 12 झाला की 13 यायचा, 12च्या पाड्यात. 11 झालं की 12 लिहायचो, 12 झालं की 13 लिहायचो, म्हणजे 12 नंतर 13 येतं. अशा क्रमाने येणाऱ्या संख्यांचे काटाकाटी होत नसते, त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. हो. इथपर्यंत आपल्याला समजलं की भरपूर काय समजलं. म्हणून आता समूळ संख्याची काटाकाटी तर होत नाही, मग काय करावं लागतं आपल्याला? काय नाही, मग जसं आहे तसंच ठेवायचं, तेच उत्तर राहणार, त्याला काहीही बदल होणार नाही. फार तर पूर्णांक अपूर्णांक बाकीच्या अपूर्णांकामध्ये बदल होईल, पण मूल्य तेच राहणार, त्यात काय फरक पडत नाही. हा समूल्य नाही, समूल्यच होत असतो, म्हणजे जसं आहे तसंच ठेवावं लागेल. सध्या तरी त्याला जसं आहे तसंच ठेवा, असंच ठेवा. इथपर्यंतच सोडवता येईल. आता लिहू नका, आता विचार करा की तुम्हाला हे समजलं का? हो सर. स्वतःला प्रश्न विचारा की ही पद्धत आपल्याला समजली का? हो सर. इथं जर का 4च्याच पाड्यात डायरेक्ट 6 किंवा आले असते ना, इथं 4 आणि 12 असतं, 4च्या पाड्यात डायरेक्ट 12 किंवा 8 असतं, इथं तर 4 2 8 झालं असतं. मग आपल्याला ही असं डायरेक्ट हीच संख्या आपल्याला समानछेद भेटली असते, असं झालं असतं त्यावेळेस. आता विविध उदाहरणं पुढे येतील त्यावेळेस समजून जाईल तुम्हाला की काय होत असते आणखी. चला हो ठीक आहे. सर. हा घेतलेला बघ, तुम्ही म्हणाल हे जरा बाजूला लिहावं लागतंय काय? की बाजूला नाही, जिथं सोडवतोय त्याच ठिकाणी तिथं शेजारीच लिहा. काय जण मग सर हे जरा बाजूला लिहिलेलं तुम्ही मागच्या पानावर लिहू का दुसरीकडे कुठंतरी, उगच कशाला दिसू द्यायचंय ते, कच्च वर्क आहे, असं नसतंय ते. ते याच्यातलीच पद्धत आहे, ती इथंच या उदाहरणासोबत लिहिली गेली पाहिजे. लिहा. आता जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला समजलंय तरच लिहा, नाहीतर लिहू नका. काय होतं, लिहिलेलं रजिस्टर मध्ये राहील, ते काय परीक्षेला बरोबर येत नाही. म्हणून लिहायचं कधी? जेव्हा आपल्याला समजेल तेव्हाच. समजलंय का बघा? आणि ज्याला समजलं नाही त्यानं माईकची रिक्वेस्ट द्या, ज्याला समजलंय त्यानं जशास तसं लिहून घ्या. आता परवानगी लिहिण्यासाठी तुम्हाला. ज्याला समजलं नाही त्याने, ज्याला समजलं नाही त्याने मला रिक्वेस्ट करा, मी त्याला बोलण्याची संधी देतो आणि मग आपण. कोण आहे? आरुषी यादव, बोला. आरुषी यादव, बोला. हॅलो सर. बोला. मला ती काटाकाटी ज्यावेळेस केली प्लस तुम्ही ज्यावेळेस केले ना त्या ती समजलं नाही. काय नाही समजलं? तिथे तुम्ही 12 घेतला आणि मग काटाकाटी केली, पुन्हा 10 + 3 केलं, तिथे नाही, ती नाही समजलं. ते काटाकाटीचे भागाकाराचे 3 नियम आपण पाठीमागच्या गेस्ट लेक्चरला शिकवलेत. 4 ने 12ला भाग कसा देणार? 4चा पाडा किती पर्यंत म्हटल्यावर 12 येतं? 3 वेळ.
म्हणून 3 लिहायचं. मग ते 4ने 12ला भाग दिल्यावर मग 4 कट करायचे, 12 कट करायचे आणि डोक्यावर 3 लिहायचं, कारण 3 उत्तर येतं. मग सर ते प्लस का बरं केलं? कोणतं प्लस? प्लस नाही केलं मी. प्लस 3 आणि 1चा गुणाकार केलाय, प्लस कुठं केलंय? नाही, 10+3 केलं ना. मग बेरीजच करायची ना आपल्याला. एकदा का छेद समान झाला की अंशांची बेरीज करावी लागते आपल्याला. जे चिन्ह आहे ते करावंच लागणार. बेरजेचं चिन्ह आहे म्हणून बेरीजच करावी लागणार. तिथं वजाबाकी नाही करता येणार आपल्याला. समजलं. सोडवावं लागेल ना, सोडवायला सांगितलंय ना आपल्याला ते. बरोबर आहे का? हो. 3 आणि 10च्या मध्ये पहिलंच प्लसचं चिन्ह आहे, पहिल्यापासून आलंय वरून 2 अपूर्णांकाच्या मधलं. ते आपल्याला सोडवायच लागेल. तिथं बेरीज असेल तर बेरीज करावं लागेल, वजाबाकी असेल तर वजाबाकी करावी लागेल. हो. जे चिन्ह आहे ती क्रिया करावीच लागणार आहे, फक्त ती नियमानुसार करायची आहे. हो. ओके. ओके. चला सराव करा. एक एक प्रश्न बऱ्याच वेळेस सोडवा. जसं संगीतकार एक राग हजारो वेळा गातो आणि दररोज सराव करतो, त्याचा अभ्यास करतो. एक तबला वाजविणारा तबल्याचा एक बोल कितीतरी हजारो वेळा वाजवत असतो तो दररोज. असा सराव सातत्यानं वर्षानुवर्ष करत असतो, मग त्याची बोट तेवढ्या स्पीडनं पडत असतात त्या तबल्यावर आणि त्याच्यातून मधुर असा ताल तयार होत असतो. तसं तुम्हाला एक एक स्टेप, एक एक व्यवस्थित उदाहरण परफेक्ट, आणि ही संधी तुम्हाला फक्त नवोदय मध्ये मिळते. त्याचं कारण आहे परफेक्ट सिलेबसची रचना आणि अभ्यासासाठी वेळ मिळेल अशा पद्धतीचा सिलेबस नवोदयचा आहे. थोडा आहे पण फार परफेक्ट पाहिजे. म्हणून संधी मिळाली, अभ्यास करायची सवय लावा. स्वरा खंबाईत कोण आहे? खंबाईत त्यांच्याकडे जातो. एवढा आवाज का रे बाळा? वाटत आहे का काय तो? श्रावणी ढोरे. डिव्हाइस नेम चेंज करायचंय का? रमेश एक डिव्हाइस नेम आहे का? कोण आहे विद्यार्थी? बोल बाळा. हॅलो सर. चिन्ह असतं 10च्या आणि 3च्या मध्ये तर वजाबाकी करावी लागली असते. बेरीज आणि वजाबाकीचा एकच नियम, छेद समान झाला पाहिजे. बोला. हॅलो सर. बोल बोल. 3च्या मध्ये तर वजाबाकी करावी लागली असते. बेरीज आणि वजाबाकी. हॅलो सर, मला समजलंय गणित. समान झाला पाहिजे. छान. बेस्ट. सराव करा मग. हो आवाज सर. पुढच्या नेक्स्ट याच्यावर जातो. आवाज कमी ठेवायचा थोडासा. अनुष्का निकम. समान झाला पाहिजे. हॅलो सर. हो सर. हॅलो सर. आवाज जर रिपीट होत असेल ना तर थोडा प्रॉब्लेम येतो बघा. आवाज जर रिपीट होत असेल ना तर थोडा प्रॉब्लेम येतो. रुद्राक्ष डिडवळ. रुद्राक्ष. हेडफोनचा वापर करा, गोंधळ निर्माण होणार नाही. हेडफोन वापरले तर खूप छान. ग्रीष्मा. ग्रीष्मा हुले. येस सर. समजलंय का उदाहरण? हो सर. हे उदाहरण जर समजलं तर अपूर्णांक तुम्ही सहज सोडू शकता कुठलाही. हीच हो कन्सेप्ट सर. परफेक्ट समजायला पाहिजे. बेरीज किंवा वजाबाकी, ज्याला समान छेद नसणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज त्याला करता येते, तो परफेक्ट असतो या गोष्टींमध्ये. चला नेक्स्ट. ओके, करा अभ्यास व्यवस्थित, सराव करा घरी. असे उदाहरणं आहेत भरपूर तुमचे घेतलेले माग. थँक्यू सर. वेलकम. भक्ती वैद्य. सर तुम्ही खूप छान शिकवता. सर तुम्ही खूप छान शिकवता. भक्ती वाघ. शिवरुद्र भरनाळे.
ज्यांचं नाव सांगितलं त्यांचा माईक ऑन करतो. हॅलो सर. हम्म. मला समजलं नाही. समजलं नाही. नाव सांगितलं त्यांचा माईक ऑन करतो. हॅलो सर. हम्म. मला समजलं नाही. काय समजलं नाही. माईक ऑन करतोय. हॅलो सर. समजलं नाही. तसं नाही, एवढं समजून दिल्यावर एक्झॅक्ट पॉइंट सांगता आले पाहिजेत की काय समजलं नाही, तो पॉइंट सांगता आला पाहिजे. असं फक्त समजलं नाही असं म्हणलं तर आपण शेवटपर्यंत तसंच म्हणू, नाही समजलं, तसं नाही चालत. शंतनू जगताप, एक्झॅक्ट पॉइंट सांगता आला पाहिजे. हे समजलं नाही, तो भागकार समजला नाही, तो हे झालं नाही, असं असं पॉइंटवर जाता आलं पाहिजे. कारण एवढं समजून सांगितल्यावर पॉइंटवर जाताच आलं पाहिजे. पूर्ण समजलं नाही म्हणल्यावर पुन्हा 1 तास परत जावं लागेल, तसं नाही करता येत. आरोही शिंगणापुरे, आवाज येतोय माझा? हो. समजतंय का बेरीज कशी करायची ते? सराव करावा लागेल, एकदाच नाही येणार, पण सरावाने 100% येणार. शंकर खरात, बोला. अनुजा बेडके, चला आपण 1-2 उदाहरणांचा विचार करू बेरीज वजाबाकीच्या. अशाच पद्धतीनं तुम्ही करू शकताय. सोडू आपण दुसरे उदाहरण 2. तुमचं लिहून घ्यायचं झालंय असं गृहीत धरू. काय आणखी शंका असतील तर त्याच्यामध्ये तुमच्या संपून जातील. दुसरं एक उदाहरण याच ठिकाणी मी तुम्हाला देतो, आपण ते सोडवूया. एक्झाम्पल आहे या ठिकाणी, तुम्ही सोडू शकता. सोडवा सगळेजण. उदाहरण आहे 4/3 अधिक 1/9. सोडवा आता. सोपे सोपेच असतात, नियम फक्त वापरता आले पाहिजे. सोडवा, सगळ्यांनी सोडवा. अगोदर जशाच तसं पहिल्या स्टेपला ते उदाहरण खाली लिहून घ्यायचं. हे लिहून घेतलं पाहिजे अगोदर या ठिकाणी. थोडीशी जागा ठेवली पाहिजे. इथं डोक्यावर खांद्यावर ही संख्या लिहावी लागते. छेद समान आलेला आपल्याला, काटाकाटीला लागते जागा म्हणून. 2 ओळी सोडून दिल्यात तरी चालेल लिहिताना, म्हणजे पुन्हा पूर्ण होतील त्या. आणि मग इथं खाली जशाच तसे 2 अपूर्णांक लिहून घ्या. पुन्हा दोघांचे छेद बाजूला लिहून घ्या. जर छेद समान नसतील तर छेद समान करा, पण करावेच लागतात. छेद समान करावे लागतात, तरच बेरीज अथवा वजाबाकी करायची. अन्यथा अजिबात नाही. कुणी सांगितलं तरी बदल म्हणजे बेरीज वजाबाकी करायची नाही. छेद समान करूनच करायची. आजच्या दिवसात काहीच नाही आलं तुम्हाला जर का कोणत्याही 2 अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करता येत असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातली खूप मोठी गोष्ट आज शिकला आहात. तेवढंच आलं तरी खूप काही आलं. खूप गोष्टी एका दिवशी नसतात करायच्या. एका दिवशी एकच गोष्ट व्यवस्थित आणि परफेक्ट शिकायची असते. पुन्हा आयुष्यात एक गोष्ट कधीच शिकायची गरज लागू नये, अशा पद्धतीनं शिका. एक गोष्ट आज शिकल्यानंतर आयुष्यात पुन्हा डबल शिकायची वेळ आपल्यावर येऊ नये, असं जर केलं तर तुम्ही 10वीला जाण्याच्या अगोदरच 10वीचा सगळा सिलेबस पूर्ण होऊन जाईल तुमचा.
फार फास्ट. आज शिकलेली गोष्ट पुन्हा शिकण्याची गरज नाही म्हटल्यावर 5च महिन्यात संपूर्ण नवोदयचा सिलेबस पूर्ण करू शकता तुम्ही. पण तेवढं शांततेनं एकाग्रचित्तानं मन लावून अभ्यास केला पाहिजे. समजून घेतलं पाहिजे. त्याचा वारंवार सराव झाला पाहिजे. जोपर्यंत एकच उदाहरण तुम्ही 10 वेळेस स्वतःहून सोडवून बघा. 10 उदाहरणं सोडविल्याने नाही फायदा होणार. पण एकच उदाहरण 10 वेळेस सोडवा, त्या स्टेप परफेक्ट मांडा, त्याचा खूप मोठा फायदा होईल. 10 पुस्तकांचा अभ्यास करू नका. एकच पुस्तक वापरा. नवनीतचं खूप परफेक्ट आणि परिपूर्ण पुस्तक आहे नवोदयच्या अभ्यासाला सुरुवातीला. नवनीतचं जे बुक आहे, गाईड आहे, तुम्हाला जे मिळतं, कुठंही मिळतं, कुठल्याही बुक स्टॉलवर, कुठल्याही तालुक्याच्या प्लेसला. एकमेव पुस्तक आहे. 5 वेळेस रिव्हिजन द्या. दररोज एक स्वाध्याय झालेला सोडवा. एकच स्वाध्याय 2 महिन्यामध्ये संपून जातं पुस्तक. म्हणजे गणित विषयाचा सिलेबस 60च स्वाध्याय आहेत त्याच्यात. सोडवा, परफेक्ट करा आणि नंतर मग कुठलंही उदाहरण, कोणत्याही पुस्तकातला प्रश्न तुम्ही या बेसिकच्या आधारावर सोडू शकता. प्रत्येक प्रश्न युनिक आहे या पुस्तकातला आणि अजिबात चूक नाही, चुका नाहीत. परफेक्ट पुस्तक आहे नवनीतचं गाईड. एकाच पुस्तकाचा छान अभ्यास करा. 10 पुस्तकांचा अभ्यास करण्यापेक्षा एकच पुस्तक 10 वेळेस अभ्यासा. तुमची प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल. सवय लावा अभ्यासाची, वारंवार सरावाची. आता बरेच जण पुढं बरंच शिकवून झालं तरी पण काही लोकांनी पुन्हा एकदा पहिला 1.1 कधी सोडवून पाहिलाच नाही. मग त्यांना काय आपोआप येणार आहे का? आपोआप जगात काहीच येत नाही, मिळत नाही. प्रयत्न करावे लागतात, वारंवार प्रयत्न करावे लागतात. चला, एका विद्यार्थ्याला संधी देतो. मला माहित नाही कोण भाग्यवान ठरणार आहे तो, आणि मग त्या भाग्यवानाकडून आपण हे उदाहरण समजून घेऊ. आपण नवीन आतापर्यंत ज्याला बोललो नाही त्याला संधी देण्याचा प्रयत्न करतो. पण एक कंडिशन आहे, त्याचा आवाज व्यवस्थित चालू असला पाहिजे. ठीक आहे. आपण समर्थ आहे का? समर्थचे काय आहे का तू बाळ? समर्थ बोलायला भ्यायचं नाही. आरव जाधवर आहे. सर माझे उत्तर हा समर्थ बोल. माझे उत्तर 13/9 आले. 13/9 आलंय का? हा, सांगा बरं कसं सोडवायचं ते. एकदा तू सांग, मी लिहितो. पहिल्यांदा मी अपूर्णांक थोडी जागा सोडून खाली लिहिले. करेक्ट, मी सुद्धा लिहितो. तू जसं सांगणार आहे तसंच लिहितो मी. हा सांगा पुढं. पुढं 3 चे 9 चे पाडे साईडला लिहिले थोडे. करेक्ट. आपल्याला 3 आणि 9 हे छेद समान नसल्यामुळे छेद समान करावा लागणार, म्हणून 3 बाजूला लिहिला, 9 बाजूला लिहिला. हा, आणि 3चा पाडा 3 पर्यंत लिहिला तेव्हा मला 9 मिळाले. आपण विचार केला यातली मोठी संख्या 9 आहे. मोठी संख्या छोट्या संख्येच्या पाड्यात येते का? 3च्या पाड्यात 9 आहे का? तर 3चा पाडा म्हटल्यावर लक्षात आलं की 3 त्रिक 9 ला येत आहे. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. आणि जी पहिली संख्या दोघांच्या पटीत मिळेल ती घ्यायची. पहिलीच मिळाली ही 9च स्वतः आली पाड्यामध्ये, म्हणून 9च आपल्याला कामाचे आहेत. 18 करण्याची गरज नाही. केलं तर चुकत नाही, परंतु कॅल्क्युलेशन वाढतं. बोला पुढं. परत छेदाची 9 लिहिले खाली. 9 पुढच्या स्टेपला छेदामध्ये 9 लिहून घेतले. हा, आणि 4 ला आणि 1 ला 9 ने गुणले. 4 लाही डोक्यावर 9 ने गुणायचं, 1च्याही डोक्यावर 9 ने गुणायचं. हा, पुढे. आणि 3 ने 9 ला भागले आणि 9 ने 9 ला भागले. भाग देऊन बघायचं. लक्षात येतं आपल्याला की किती अंक येईल या ठिकाणी. 3चा पाडा 3 पर्यंत म्हणल्यावर 9 येईल, आणि 9चा पाडा 1 पर्यंत म्हणल्यावर 9 येईल, म्हणून 1 येईल. तर 9 1 9. काटाकाटीचे नियम पाठीमागच्या गेस्ट लेक्चरला शिकवले, तेवढं प्लीज सहकार्य करा. तुम्ही स्वतःहून पहा रेकॉर्डिंग मध्ये.
3 आणि 4चा गुणाकार करा. 3 चोक 12. तो 12 आपण इथं सुरुवातीला पहिला अंश लिहून घेतला. मधलं प्लसचं चिन्ह विसरायचं नाही, ते जशाला तसं लिहायचंय. सांगा पुढं. परत 1 आणि 1चा गुणाकार 1 केला. 1चा आणि 1चा इथं 9 1 9 झाल्यामुळे इथं उत्तर आलं 1 आणि 1चा आणि 1चा गुणाकार आपल्याला करावा लागणार आहे. 1 आला माझा. 1 आला. 1चा आणि 1चा गुणाकार 1 आल्यामुळे दुसरा अंश आपण लिहिला वरी डोक्यावर 1. करेक्ट. आता काय करावं लागेल? आता झालंच, आपलं कामच संपलं जवळजवळ. आता सांगा आता मी काय. दोघांची बेरीज केली आणि 9 एकदाच लिहिला. अंशस्थानच्या 2 संख्या त्या दोघांची करेक्ट बेरीज करावी लागेल. किती होईल बेरीज? 12 मध्ये 1 मिळवले 13. 13च्या छेदस्थानी छेदस्थानचे 9 जशास तसे लिहावे लागतील. म्हणजे 9. 13/9. आता या दोघांना आणखी संक्षिप्त करता येईल का? नाही. यांची काटाकाटी होईल का? यांच्यात नाही. भागाकार होईल का? यांचा नाही. सममूल्य अपूर्णांक तयार करता येईल का? नाही. म्हणजे छोटा नाही करता येणार, छोटा करता आला पाहिजे. नाही येत. एकदम करेक्ट समर्थ. अशा पद्धतीनं जो उत्तर देईल त्याला परफेक्ट समजलंय असं म्हणता येईल. माईक ऑफ करू का? आता हा करा ना, काय अडचण नाही. आता सगळ्यांनी लिहून घ्या. पुढचं उदाहरण देतो, एक वजाबाकीचं. एक ओटीपी द्यायचा आहे. थोडस मी माईक माझा ऑफ करतो, तुम्ही तोपर्यंत लिहून घ्या. हा बोल ना, बोल. थांब थोडा वेळ, मी फोन करतो. मी थोडं क्लासवर आहे, नंतर कॉल करतो. आपण करून घेऊ. ओके, चला लिहून घ्या, सर्वांनी लिहून घ्या. एक उदाहरण वजाबाकीचं पाहू आणि मग पुढचं एकच पाहिलं की आपल्याला भागाकार 1 आणि गुणाकार 1 समजून जातं. काहीच अडचण नाही, गडबड करायची नाही. शांततेनं शिकायचं, व्यवस्थित शिकायचं. वेळ लागला तरी हरकत नाही, परंतु परफेक्ट सांगता आलं पाहिजे. मी जसं सांगितलं तसं तुम्हाला सांगता आलं की तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतात. त्याच्यासाठी वारंवार सराव करा. एक एक उदाहरण कितीतरी वेळेस सोडवा. छान मनाने सांगता येईल का त्याचा विचार करा. आपल्या जवळच्या एखाद्या मित्राला समजून सांगा, स्वतःहून विचार करा, आईला समजून सांगा, कुणाला तरी बोला. पण आता जसं सांगितलं तसं समजून सांगा. ठीक आहे? तुम्ही सर्वांनी लिहून घेतलंय असं समजून पुढचं उदाहरण तुमच्यासाठी देतो. वजाबाकीचं. बेरीज आणि वजाबाकीचे एकच नियम आहेत, म्हणून एक वजाबाकीचं देतो. आता इथं दोन्हीचा पाडा आपल्याला पुढे म्हणत जावं लागलं, मग 12 सापडले. इथं आपल्याला पहिल्यांदाच 3च्या पाड्यात डायरेक्ट 9 आले, म्हणून 9 सापडले. म्हणजे मोठी संख्या डायरेक्ट लसावी झाला. पाड्यात जर संख्या येत असतील तर मोठी संख्या लसावी होत असतो डायरेक्ट. तुम्हाला पाडा हे लिहिण्याची कधीच गरज पडत नाही, फक्त सराव करायचा आहे तोपर्यंत कराच, लिहाच. आज आपण हे अभ्यास करताना लिहिलंच पाहिजे. उद्या कधीच नाही लिहिणार तुम्ही, डायरेक्ट उत्तर सांगणार याचं एका स्टेपमध्ये. ते काहीच करावं लागत नाही उद्यानंतर, परंतु ते कौशल्य अवगत करण्यासाठी सराव मात्र करणं गरजेचं आहे. ते सराव याच पद्धतीनं करायचा. तुम्ही तोंडी सांगू शकता 4 त्रिक 12 साहे दोन्ही 12 येत आहे. तुम्ही तोंडी सांगू शकता 3च्या पाड्यात 9 येतात, मग मोठी संख्या डायरेक्ट लसावी असतो, होऊन जातं ते, नंतर येतं सर्व. आणि आता तिसरा प्रकार याच्यातला छेद समान करण्यातला मी तुमच्या तिसरं उदाहरण तुमच्या समोर द्यायलोय. ते उदाहरण असं आहे, लिहून घ्या सगळ्यांनी. वजाबाकीचं देतो. उदाहरण असं आहे, जेव्हा पाडा लिहिल्यास पाड्यातही पुढे भेटत नाही आणि मग असं काहीतरी वेगळंच होतं. इथं 5 छेदस्थानी आहे, इथं 2 अंशस्थानी आहे. 2/5 वजा. आता मात्र चालेल 1/7, कारण लहान बी संख्या आली पाहिजे. वाक्यामध्ये फार काळजीपूर्वक द्यावं लागतं उदाहरण. चला,
वजाबाकीचं उदाहरण आहे. बेरीज वजाबाकीचा एकच नियम आहे, फक्त शेवटी करताना अंश स्थानची वजाबाकी करायची. छेद समान केलाच पाहिजे. उदाहरण सोडवा, पुढच्या विद्यार्थ्याला संधी मिळेल समजून सांगण्याची. चला, बेसिक गोष्टी फार चांगल्या शिका. मोठे उदाहरण तुम्ही तोंडी सांगाल, त्यांना काय एक एक क्लुप्त्या असतात, ते माहिती होतात आपल्याला, पण ह्या बेसिक गोष्टी एवढ्या परफेक्ट असल्या पाहिजेत. उद्या तुम्ही वर्गात गेलं की परफेक्ट एखादी जर संधी मिळाली तर बोर्डवर समजून सांगता आलं पाहिजे विद्यार्थ्याला की अशा पद्धतीनं बेरीज करावी लागते, अशा पद्धतीनं वजाबाकी करावी लागते. असं एकदा फक्त. रवी घोलप, कोण आहे रवी घोलप? हॅलो, रवी घोलप विद्यार्थी असेल तर माईक ऑन आहे, बोलू शकता आपण. बोला. हा सर. हा, कुठून बोलतो बाळ तू? तुझं गाव कोणतं? मी तेरखेडामधनं बोलते. कुठून? धाराशिव. धाराशिव. गावाचं नाव? तेरखेडा. ओके, उदाहरण समजलंय? हो. चला, करताय का वजाबाकी? सोडवून पहा. सोडवा अगोदर, तुमच्या रजिस्टर मध्ये तुम्ही सोडवा. अद्वित, अद्वित कुठून आहे बाळ? तुझ्या गावाचं नाव सांग. वजा चुकलं. -1/7 आहे. 2/5 वजा 1/7. पियुष शेटे. पियुषच आहे, बोला पियुष. हॅलो सर. आवाज येते माझा? हो बोला. छान समजते बेरीज? हो मूळ संख्या पाठ आहेत? हो काटाकाटी करता येते? हो सर. समूळ संख्येचे 4 नियम सांगता येतील? 5 नियम तेवढे करून घ्या, खूप महत्वाचे आहेत. नाही विचारत मी आजच, पण तुम्ही करून ठेवा. पाठीमागच्या गेस्ट लेक्चर मध्ये आहेत. हा, बर. त्याच्यावर जास्त फोकस करा, महत्वाचे आहेत आपल्याला. ओंकार भराटे. ओंकार. ज्ञानेश्वर. हा, बोल 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 ओंकार बोल. हा सर, आपण जे पहिल्यांदा अपूर्णांक जे दिले गणित ते तसं खाली मांडून घे. हो, तुला येतं ना सोडवता? सोडवलंस का तू रजिस्टर मध्ये तुझ्या? हो. चल ठीक आहे, तुला सांगायचंय ना, देतो संधी. चला, आलंय का उत्तर सगळ्यांचं? सोडवलंय का? तुमच्या चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता. मला चॅट बॉक्स मध्ये एकदा चेक करू द्या, काय काय मस्त मुलं म्हणजे कसे उत्तर देत आहेत ते. चॅट बॉक्स मध्ये पाहू द्या मला. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचं आहे. टाका बरं, मला बघू द्या. टाका. हो म्हणतायत फक्त, नाही उत्तर पाहिजे मला फक्त. किती उत्तर आलंय तेवढा अपूर्णांक टाका. सॉरी सर. यस सर. हो सर. किती आलंय? 9/35. काय जणांनी? यशस्वी 9/35. 9/35. अलिया शेख, आयुष थाटे 9/35. सगळे. हा, ओवी. ओवी नाही टाकलंय. छान. हर्षद. सोडवून टाका, पण सोडवा अगोदर. औदुंबर. छान. सोडवा सोडवा. यश. यश काय आलंय? यश गुंथाल कोणतरी आहे. काय? खडसे, विवेक खडसे. बरेच आहेत, नवीन आहेत, काही माझ्या परिचयाचे नाहीत. सानवी बाळ, सोडवता येते का सानवी? वाघमोडे. श्रेया भांगेच आलंय. श्रेयाचं. छान. टकले, शौर्य टकले. छान. शौर्य. आरव जाधवर. मस्त. सुपर. मी सोडवले. छान. यशस्वी खेडकर.
ओके. साक्षी नायकिंदे सर प्लीज. सर सांगा. मी नाही सांगायला काय, तूच सांग आता, तुला आलं पाहिजे. शुभांगी जकाते 935 छान. प्रणव देशिंगे ओके. सोनाली मिळेल, सगळ्यांना संधी बोलण्याची मिळेल. थोडं सुरुवात आहे, सोपी गोष्ट आहे म्हणून सगळ्यांना वाटतं बोलू आपण. मी अशा काही गोष्टी विचारणार आहे त्या सांगता आल्या पाहिजेत. मग तिथं मात्र सगळे जण मागे राहणार. तुम्ही अभ्यास करत चला, तेव्हा बोलता आलं की तुम्ही खूप मोठे. मग आज बोलण्यापेक्षा तेव्हाही बोलता यावं, जेव्हा पुढच्या कन्सेप्ट विचारणार आहे समूळ संख्येसारख्या. कोणही साक्षीला सांगू का प्लीज? हो सांगता येईल साक्षी. हा 2 मिनिट एक स्टेप. मला अर्ध्यापर्यंत याच्याकडे जातो, साक्षी नंतर तुझ्याकडे. चला ठीक आहे, बोल. कोण आहे चालू माझ्यासोबत? कोण कनेक्ट आहे? कोणाचा माईक ऑन आहे? ओमकार. ओंकार बोला, सांगा. ओंकार. मी सांगितलेल्या स्टेप मला सांगा, त्या पद्धतीनं मी लिहितो, तुम्ही सांगत चला. बोला. पहिल्यांदा अपूर्ण गणित जशास तसं लिहायचं. तसं खाली 2/5 मध्ये थोडीशी जागा सोडून, 2 ओळीची जागा सोडली, 2/5 असे छेदस्थानी व्यवस्थित जशास तसं जे दिलंय तेच लिहिलं. वजा बाकीचं चिन्ह आहे, वजा लिहिलं. 1/7 आहे, जशास तसं लिहिलं. हा सर. नंतर 2 अपूर्णांकाच्या मध्ये वजा बाकीचं चिन्ह आहे. इकडे एक अंश छेद आहे, इकडे एक अंश छेद आहे, दोघांच्या मध्ये वजाचं चिन्ह आहे. याचा अर्थ आपल्याला 2 अपूर्णांकाची वजाबाकी करायची आहे. सांगा सर. मग 5चा पाडा लिहायचा, 7चा पाडा लिहायचा. हे बरोबरच चिन्ह जशास तसं द्यायचं. हा, दोघांचा छेद समान नाही, दोघांचा छेद समान नाही म्हणून दोघांना बाजूला लिहून घ्या. 5ही बाजूला तिथंच लिहायचं, त्याच पेजवर, त्याच उदाहरणाच्या जवळ लिहायचं. काय घाबरायचं नाही, तिकडे बाजूला लिहू का, कोणी बघल का, काय होत नाही बघितलं तर. 5 आणि 7 लिहिलं. पहिल्यांदा बघायचं 5च्या पाड्यात 7 येतंय का? मोठा 7 आहे, तो पाड्यात यायला पाहिजे कोणाच तरी. 5च्या पाड्यात 7 येत नाही. 5 1 5, 5 2 10. म्हणून मग विचार केला, 7चा पाडा येतो, पुढे ढकलला. 7 2 14. 5च्या पाड्यात 14 येत नाही. मग 7 3 21. पुन्हा 5च्या पाड्यात 21 येत नाही, 20 येत आहे. पुन्हा पुढे गेलो, 7 5 35. सर कधी कुठपर्यंत जाणार? कुठपर्यंत गेलं तरी लवकर सापडत नाही. सापडलं का? 7 23, 7 28. लवकर समजत नाही. पण मी काय म्हणतो, जेव्हा असं असेल तेव्हा पाडा म्हणण्याची गरज लागत नाही, पाड्याने सापडतंय. परंतु पाडाच लिहावा असं काही नाही. जेव्हा 2 सहमूळ संख्या असेल, छेदका जर सहमूळ संख्या असतील, सहमूळ संख्येचा दुसरा नियम या ठिकाणी दिसतोय. दोन्ही संख्या मूळ आहेत. मूळ संख्या एकमेकांच्या पाड्यात येत नसतात. दोन्ही संख्या मूळ आहेत. दोघांचा लसावी काढण्याची सरळ पद्धत असते, दोघांचा गुणाकार करावा आणि डायरेक्ट गुणाकार केलं की दोघांच्या पाड्यातली समान संख्या मिळत असते, पटीतली. बघा आता 5च्या पाड्यात. तिसऱ्या प्रकारचं उदाहरण तुमच्या समोर मी दिलंय. जर का दिलेल्या अपूर्णांकाचे छेद सहमूळ संख्या असतील, इथं सहमूळ संख्येचा दुसरा नियम लागू होतो. दोन्ही संख्या मूळ आहेत. मूळ आहेत म्हणजे त्या सहमूळ आहेत, त्या पाड्यात येत नसतात एकमेकांच्या. म्हणून दोन्ही मूळ असताना त्यांना सहमूळ म्हणायचं. सहमूळ संख्येची छेद समान करण्यासाठी डायरेक्ट गुणाकार करा दोघांचा. हा सर. नंतर गुणाकार 35 होतो, समान छेद 35. पण वेळ लागते पाडा लिहून जायला. पुन्हा तसं जर असेल सहमूळ संख्या असल्यावर थोडा वेळ लागते, पण हे समजतं तुम्हाला थोडी. 5च्या पाड्यात 35 होते. 5 2 10, 5 1 15, 5 4 20, 5 5 25, 5 7 30, 5 7 35. 5 7 35. करेक्ट. हा 35 समान. सर. नंतर समान छेद 35 आला. करेक्ट. समान छेद 35 लिहायचा. 2
त्यावर 35 आणि इकडे 1च्या डोक्यावर पण 35. करेक्ट. फक्त गुणाकाराचं चिन्ह त्यामध्ये येत असं. हा ओके. आता बोला पुढे सांगा तुम्ही. हा 5 1 5 5 7 35 5 7 7 35 पर्यंत पाडा मला. 5 7 35 हा 7चा आणि 2चा गुणाकार 7 दोन्ही 7 ते 8 7 2 14. बरोबर. वजाचं चिन्ह मध्ये बेरीज होऊ द्यायचं नाही. चुकतं मग तसं. वजा आहे तर वजाच द्यायचं. हा नंतर 7 7 1 7 7 7 5 35 5चा आणि 1चा गुणाकार 5 1 करेक्ट. सुपर. सांगा पुढची स्टेप. 5 सर मग तर 14 वजा 5 करायचं उत्तर 9 येत आहे. मग ही उत्तर येत आहे 9/35. 14 मधून 5 वजा करा किंवा 5 पासून 14 पर्यंत मोजा. 9 उत्तर आलं खाली. हा 9/35 उत्तर आलं. आता याला संक्षिप्त करता येणार नाही. 9 आणि 35 हे दुसऱ्या एखाद्या संख्येच्या पाड्यात येत नाहीत. 9च्या पाड्यात 35 येत नाही. 9च्या पाड्यात 36 येते, 35 येत नाही. हे दोघ जण तिसऱ्या एका संख्येच्या पाड्यात येत नाहीत. काहीच होत नाही. म्हणून हे आहे असंच राहील. यात काही बदल होत नाही. चला समजलं का? सराव केल्यानंतर तुम्हाला हे काहीही लिहायची गरज पडत नाही. शून्य पटकन एका सेकंदात तुम्ही सांगू शकता. मग सहमूळ संख्या असेल तर डायरेक्ट असं केलं की तुम्हाला उत्तर निघतं. काय अडचण नाही. पण ते छेद सहमूळ संख्या असायला पाहिजे. ते समजण्यासाठी त्याचे नियम लक्षात ठेवा. पहिला नियम क्रमवार, दुसरा दोन्ही मूळ, तिसरा मोठे मूळ, चौथा दोन्ही क्रमवार विषम संख्या आणि 5वा याच्या व्यतिरिक्त काय असतात त्याला ऑप्शन नाही. तिथं डायरेक्ट तोंडी नाही सांगता येत. तिथं विचारच करावा लागेल. पण समजत नंतर. हा जे समजलंय ते परफेक्ट करा. जे समजलं नाही ते आपोआप रस्ता सापडायला लागेल. एकदाच शेंड्याचा विचार नाही करायचा. हळूहळू झाडाचं फांदीवर चढत राहायचं. मग आपण टोकापर्यंत पोहोचू. चला बेरीज झाली, वजाबाकी झाली. आता प्रश्न आहे बेरीज वजाबाकी झाली. आता गुणाकार. सर माईक बंद करू. हो काय अडचण नाही. झालं का लिहून घ्यायचं सगळ्यांचं? हो लिहून घ्यायचं झालं का? हो नक्की? हो त्याला सगळ्यांनी लिहून घेतलंय का बघा. बेहरे. बेहरे कुठून आहे? भरत माने, योजना वाघमारे, शौर्य बाळा ऑन करा बरं माहिती का? अनुष्का मुंडे. बोला अनुष्का. चला गुणाकाराचं एक उदाहरण देतो. गुणाकार आणि भागाकार झाला की आपल्याला बेसिक क्रिया संपून जातील. सराव करा. जे उदाहरण दिले तेवढेच सोडवायला शिका. बस झाले. खूप युनिक बनवून दिले. हॅलो सर. हा पुन्हा नंतर सर मला लिहून घ्या. हा बोल काय म्हणाले? सर मला संपूर्ण समजले. ओके छान. आता गुणाकार आणि भागाकार आला की मग पदावली सोडवता येते. नंतर पुढच्या तासाला पदावली घेतली जाईल. पदावली समजून सांगायला स्पेशल 1 तास लागतो. 1 तास कंप्लीट समजून दिलं जाईल. आता फक्त गुणाकार आणि भागाकार. चला घ्या गुणाकार. टाका हेडिंग सगळ्यांनी. नेक्स्ट पेज घ्या. नेक्स्ट पेजला छान गुणाकार नाव टाकतो मी इथं. अपूर्णांकाचा गुणाकार. मल्टिप्लिकेशन. भाषा कुठली असू द्या स्टेप त्याच आहेत. आपण आपल्या भाषेतून शिकवतो. गुणाकाराचं एक उदाहरण आहे. तुम्ही सोडवू शकता. हो सर. सोडवा.
गुणाकाराचा नियम मी एक समजून सांगतो, मग तुम्ही सोडवा दुसरे. हो. ठीक आहे. हम्म. चला ठीक आहे. काय गुणाकाराचा नियम? गुणाकाराचा नियम आहे, इथं नियम लिहून देतो. जसं बेरीज वजाबाकीचा होता, छेद समान करून बेरीज वजाबाकी करायची, अंशाची फक्त छेद समान करायचा आणि अंशाची बेरीज वजाबाकी करायची. तसं गुणाकाराचा नियम आहे, हे लक्षात ठेवत नाही बघा, खूप सोपं आहे तुम्ही, परंतु तुमच्या लक्षात राहत नाही. अंशाचा गुणाकार अंशस्थानी, वरच्या दोन संख्याचा गुणाकार वर, आणि छेदस्थानी छेदाचा गुणाकार छेदस्थानी, छेद गुणवले छेद. अंशाचा गुणाकार अंशस्थानी, छेदाचा गुणाकार छेदस्थानी. एवढा सोपा नियम आहे गुणाकाराचा. वरच्या संख्यांचा गुणाकार वरी करायचा आणि खाली असणाऱ्या संख्यांचा गुणाकार खाली करायचा, बस संपला विषय. इतकं सोपं आहे. चला घ्या. पण गुणाकार करताना गुणाकारात लिहायचं, पण अगोदर गुणाकार करायचा नाही. बघा कसं असतात कौशल्य, कसे असतात बघा. 3चा आणि 6चा गुणाकार अंशस्थानी लिहिला, पण करायचा नाही लगेच. आणि 2चा आणि 15चा गुणाकार छेदस्थानी लिहिला, लगेच नाही करायचा. का? विचार करायचा की काटाकाटी होऊ शकते का, अगोदर काटाकाटी करता येते का ती बघायचं. छेदस्थानच्या एखाद्या संख्येच्या पाड्यात अंशस्थानची किंवा अंशस्थानच्या पाड्यात छेदस्थानची संख्या आहे का ते चेक करा. बघा आता इथं एक छोट आयडिया सांगतो तुम्हाला मी. इथं बघा 3च्या पाड्यात 15 येत आहेत, 3च्या पाड्यात 6 येत आहेत. असा कधीच भागाकार करता येत नसतो तुम्हाला. बघा असं करतात काही जण, डायरेक्ट ही 3च इथंच काढतात, 3 1 3 आणि 3 असं नाही करता येत, चुकलं. मग काय काय चुकलं ते सांगतो ऐका. ह्याचा आणि याचाच जर भागाकार केला तर चुकलं, याचा भागाकार केला चुकलं, इथून तिरका केला चालतो, इकडून तिरका केला चालतो, काय अडचण नाही. एक छेदस्थानी आणि एक अंशस्थानी पाहिजे. आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून एक सांगतो, तुम्ही जर असं असेल कधी आणि तुम्हाला वाटलं की इथं इथं 6 आहे, इथं 6 आहे, आणि ही बेरीज करण्याच्या अगोदरच जर तुम्ही अशी काटाकाटी केली, चुकलं. काटता येत नसतं, ही बेरीज चिन्हात करता येत नाही, इथं बाबा गुणाकाराचं म्हणून करता येतंय. काय चुकलं ते लक्षात ठेवा, ते छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. आता इथं तुम्ही म्हणाल इथं 2 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं 8 आहे, मग आपण काय करू, या दोघांचे बेरजेचे चिन्ह आहे तिथं अशा पद्धतीनं आहे, मग आपण आता याला असं करू की इथून 4 1 4 4 2 8, असं कट कधीच करता येत नसते. बेरीज असताना कट करता येत नाही. बेरीज किंवा वजाबाकीचं चिन्ह असताना अगोदर ती बेरीज वजाबाकीच करून घ्यावी लागते, काटाकाटी करता येत नाही. गुणाकारामध्ये काटाकाटी करण्याचा अधिकार आहे. गुणाकार करण्याच्या अगोदर तुम्ही काटाकाटी करू शकता, भागाकार करू शकता, पण अंशाचा छेदासोबत. आणि चला सांगा, हा ह्या दोनच्या पाठी जाते ती देता येतो भाग. इथं आपण छेदस्थानच्या संख्येला अंशस्थानच्या संख्येला भाग देता येतो, तर कसं काढायचं? एक बे म्हणायचं म्हणजे एक राहिलं खाली, आणि बे 6 म्हणजे 3 आलं वरी. तुम्ही म्हणताल इथं 3 दिसतंय, इथं 3 दिसतंय, कट करता येईल का? नाही करता येत, चुकतंय तसं. अंशाचं आपल्या घरात भांडण करता येत नसतंय. हे याचं भांडण इकडं खाली छेदस्थान सोबत असं 3 1 3 3 5 15. काय काय राहिलं ते लिहून घेऊ आपण. वर काय राहिलं? 3च्या जागेवर 1 गुणवले 3, आणि खाली काय राहिलं? 1 गुणवले 5. आता नाही काटाकाटी होत, मग गुणाकार करा अंशाचा अंशस्थानी. हा 3 1 3 आणि 5 1 5, उत्तर आलं 3/5. किती सोपं आहे. हो. काटाकाटी झालीच नाही तर मग डायरेक्टच गुणाकार करायचा. 6 18 आणि 15 दोन्ही 30. जमतंय तसं केलं तर. मग पण काटाकाटी होत असेल तर अगोदर प्रयत्न करा, म्हणजे लहान संख्या होतात ऑटोमॅटिकच. हो. समजलं? हो. नक्की हो. लिहून घ्या आणि पुढचं एक उदाहरण सोडवा. एक उदाहरण देतो तुमच्यासाठी. हो.
डन सर. डन. ओके, आता हे सोडवा मग. हे दुसरं दिलेलं उदाहरण इकडे दिलंय मी. एवढं सोडवा फक्त. हो सर. सोडवा. नेक्स्ट उदाहरण आहे, सेकंड नंबरचं एक्झाम्पल सोडवा तुम्ही. सर अलीकडची स्क्रीन दिसत नाहीये. दिसत नाही? फक्त 4/7 गुणवले दिसतंय. तू थोडीशी मोठी झाली तुझ्याकडून, तुला छोटी कर. असं 2 बोटांनी पकडून फोटो जसा छोटा करतो तसं कर बरं. तिथं डायरेक्ट दिसतंय का बघ. फोटो कसा सर छोटा नाही. नाही दिसत का? हा. का बरं? माझ्याकडून तर नाही काय झालेलं वाटतं. बरं ठीक आहे, मी इथं बाजूला इकडे घेतो बाजूला ते. हा हो आता बघ. सर. हा आता दिसतंय. आता दिसतंय सर. आणि लिहायला चालू. लिहा बरं आता. 4/7 गुणिले 21/2. हा सोडवा. सोडवा. स्वतः प्रयत्न करा. एक एक उदाहरण दिलेलंच डबल डबल सोडून पहा. जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत पाठ झालं पाहिजे. सुवर्णा गायकवाड डिव्हाइसवर कोण आहे? बोलता येईल का बघा, सांगता येईल का, सोडवलंय का पहा. आयुष शिंदे. बोला बोला, बोलत जा. सगळ्यांना बोलायचंय पण थोडासा प्रॉब्लेम येतोय. काही जणांना सांगणं. एक उदाहरण फक्त गुणाकाराचं बघून लगेच भागाकार शिकायचा आहे, कारण त्यात तेवढा वेळ तेवढं झालेलंच पाहिजे आपल्याला. थोडा वेळ लागतोय आपल्याला, परंतु मग तिथपर्यंत पोहोचावं लागेल. श्रेया धुमाळ. ऋग्वेद लगड. ऋग्वेद आहे का? ऋग्वेद लगड. ऋग्वेद आहे का? हॅलो सर. बोल बाळ बोल. सर सर पहिलं हॅलो सर. सर आवाज रिपीट होतोय. तुझा माईकचा आवाज कमी करून घे. हेडफोन लाव. हेडफोन लावल्यावर नाही होणार. तुझा माईकचा आवाज कमी करून घे. हेडफोन लाव. हेडफोन लावल्यावर नाही होणार. सर बोलता येणार थांब. हे व्हायला लागलं, इथे व्हायला लागलं. एक मिनिट हा, इथे परत तुझ्या. हा क्रांती घुले बोला. हॅलो सर. क्रांती कुठून बोलते बाळ? सर मी केज मधून बोलते. मकरंद घुले. बर बर बर. केजून बोलते ना तू? हा. तुझे पप्पा मित्र आहेत माझे अगोदरच. बर. ठीक म्हणजे आहे. पप्पांना माहित नव्हतं की तुम्ही क्लास घेता. त्यांना माहित आहे का? नाही, पप्पांना फक्त मॅम क्लास घेतात तेवढंच माहिती. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आज घुले सर होते म्हणा, असं बोल त्यांना. हो. चालेल बोल. कितवीला आहे तू? सर कोणत्या शाळेत? माझं उत्तर 6 आलं. ठीक आहे, तू कोणत्या शाळेत आहे? सौ शांताबाई टाकरिया पब्लिक स्कूल. ओके ओके चालतंय. सांगा मला. हा सर मला आधी कसं सोडवायचं ते सांगा. सर आधी जसंच तसं उदाहरण लिहून घ्यायचं. ठीक आहे, मग मी लिहितो, 4 तुम्ही सांगा त्या पद्धतीने लिहितो. उदाहरण मी जशाच तसं लिहितोय. 4/7 गुणिले 21/2. हा नाही आपल्याला हे करता येईल. बरं ठीक आहे, तुझ्या मनावर लिहिलं मी. हा सर मग काटाकाटी करायची. हा बे क बे आणि बे नाही, कधी याला 4. दोन अगोदरच, यालाच अगोदरच असं 2 टप्प्यात लिहून घ्यायचं. गुणाकाराचं उदाहरण असलं की आपण काय करायचं त्याला,
गुणाकाराचं उदाहरण असलं की डायरेक्ट अंशस्थानच्या अंशस्थानी लिहून घ्यायचे. 4 गुणिले 21 छेदस्थानी 7 गुणिले 2 असं करून घ्यायचं. हा मग काटाकाटी करायची. हा मग काटाकाटी करताना बघा होईल का भागाकार, जो भागाकार होईल तो करून घ्या. काय झालं रे, केलं संपलं ते, जाऊ दे. 4/7 गुणिले 21 नाही असं नकोय आपल्याला. हे अंशस्थानी 4चा आणि 21चा गुणाकार, छेदस्थानी 7 गुणिले 2. हा आता सांगा. मग काटाकाटी करायची. बे बे आणि बे दोन्ही 4 आणि 7 1 7 आणि 7 3 21. ओके. हा मग 2 गुणिले 3 करायचं. अंशस्थानी आणि छेदस्थानी काय राहील? 1 राहील, पण छेदातलं 1 लिहायचं नाही. करेक्ट. छेदस्थानी 1 लिहिण्याची गरज नसते. अंशस्थानच्या 2 संख्यांचा गुणाकार करायचा 3 दोन्ही 6 आणि 1चा आणि 1चा गुणाकार 1. 6/1 ठिकाणी छेदस्थानचा 1 लिहिण्याची गरज नाही, म्हणजे उत्तर आलं 6. ओके. करेक्ट. छान क्रांती, मस्तच, सुपर. चला, थँक्यू सर. यानंतर गुणाकारानंतर शेवटची मूलभूत क्रिया आहे भागाकार. चला घ्या, उदाहरण लिहून घ्या. कुणाचं चुकलं असेल तर समजून घ्या व्यवस्थित कसं लिहिलंय पहा, आणि नंतर आपण लगेच एक शेवटचं उदाहरण, शेवटची मूलभूत क्रिया पाहणार आहे. भागाकार इतका सोपा आहे की एकच स्टेप वाढते, बाकी सगळा गुणाकार असतो. भागाकार, गुणाकार आला की भागाकार आला, फक्त एक स्टेप वाढते. तिथे एक नवीन कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळते. चला, भागाकारामध्ये एक नवीन कन्सेप्ट आहे ज्याला गुणाकार व्यस्त असं म्हणतो, रेसिप्रोकल, ज्याच्यावर गेल्या माईक ऑफ करू. पडला होता. त्याला हिंदीमध्ये काहीतरी नाव आहे. हिंदीतून प्रश्न टाकल्यामुळे मराठी मीडियमच्या मुलांना खूप प्रॉब्लेम निर्माण झाला होता. ज्यांना इंग्लिश समजलं रेसिप्रोकल त्यांनाच आलं ते. काय म्हणतात हिंदीमध्ये, कोण सांगेल? मला आठवना आता, तो मी सांगतो नंतर. शब्द लक्षात ठेव, हिंदी शब्द काही लक्षात ठेवावे लागतात आपल्याला. चला ठीक आहे. भागाकार, भागाकाराचं एक उदाहरण तुमच्या समोर देतो, तेवढं आपण समजून घेऊ. आणि एक तुम्ही सोडवलं की मग आपण त्या ठिकाणी थांबू. आजचा क्लास तिथे संपून जाईल. 2 मिनिटं वेळ द्या. पुढे पहा, एक पुढचं उदाहरण. जरी लिहायचं राहिलं असलं काळजी करू नका, रेकॉर्डिंग मध्ये जशाच तसा क्लास तुम्ही निवांत काळजीपूर्वक व्यवस्थित शांततेने कधीही पाहू शकता. लिहून घ्या. पहिलं उदाहरण वर टाका, भागाकार. भागाकार, भागाकार, भागाकारामध्ये कशाचा करायचा भागाकार? 2 अपूर्णांकाचा भागाकार करायचा आपल्याला. 3/10 भागाकाराचं चिन्ह आहे. चला सांगा. 6/5 हा भागाकार करायचा. कसा करतात भागाकार? तुम्हाला येतं रे, तुम्ही खूप हुशार आहे. तुम्ही अगोदर 4थी 3रीतच शिकता, लवकरच काय जण शिकलेले असतात. खूप मोठी हुशार मुलं आहे तुम्ही सगळे. तुम्हाला माझ्यापेक्षा अगोदर येतं बरंच काय. सांगा बरं, कोण बोलेल? कोण बोलतंय आता? एक नवीन विद्यार्थ्यांना संधी देऊ आपण. पार्थ कुठे? पार्थ बोला. पार्थ, एक समजून देऊ का मी? तुमच्यासाठी जड वाटेल, डायरेक्ट सोडवणं थोडं अवघड वाटेल. पार्थ, समजून देऊ का एक उदाहरण? हो. देतो एक भागाकाराचं एक उदाहरण मी समजून देतो, मग तुम्ही तसंच सांगायचं नंतर. हो. श्रेया भांगे, श्रेया सांग बरं, तुला माहित आहे का कसं सोडवायचं ते? हो सर. सांग एक उदाहरण मी समजून देतो, मग तुम्ही तसंच सांगायचं नंतर. सर 310 भागिले श्रेया भांगे, श्रेया सांग बरं, तुला माहित आहे का कसं सोडवायचं? मी करतो.
तीनशे दहा गुणवले 500. सांगा, आपला आवाजाचा खूप इको तयार झाला. एकदा माईक बंद कर बरं बाळा. कर माईक बंद केला का? आवाज कमी कर तुझ्या माईकचा खूप. माझा आवाज तिथं तुला कमी यावा असं कर आणि मग बोल. पूर्ण आवाज बंद करून टाक माझा येणारा. फोनचा आवाज बंद कर आणि तू बोल माईक ऑन करून. श्रेया श्रेया दे रिक्वेस्ट दे. आता सापडते का नाही की श्रेया. हा सापडली. बोल बाळा आता. सर 310 गुणवले 506 करायचं खाली. मई ना, मईच आहे ना तो. हो. हा मई बोल सांग. हा 310 गुणवले 506 करायचं खाली. पहिला अपूर्णांक जशास तसा लिहा. भागाकाराचा नियम सांगतो. पहिला अपूर्णांक जशास तसा लिहा आणि भागाकाराच्या जागेवर कोणतं चिन्ह घ्यायचं बदलून आपल्याला. गुणाकाराचं. भागाकार सोडवता येत नाही. आपल्याला बदल करावा लागतो. चिन्ह बदलून घ्यावं लागतं. गुणाकाराचं चिन्ह करून घ्यावं लागतं. करेक्ट. हो. आणि नंतर पुढची संख्या. आता इथं जर गुणाकाराचं चिन्ह केलं डायरेक्ट तर नाही चालत. केलं पण आता काय होत आहे ते समीकरण व्यवस्थित राहण्यासाठी पुढच्या संख्येला बदलून घ्यावं लागतं. बदलून घ्यायचं म्हणजे उलट करून घ्यायचं. अंशस्थानची संख्या छेदस्थानी लिहायची, छेदस्थानची संख्या अंशस्थानी लिहायची. या दोघांना म्हणायचं ह्या 6/5चे गुणाकार व्यस्त करून घेतलं. आता काटाकाटी गुणाकार करायची. व्यस्त म्हणजे उलट. उलट करून घ्यायचं. पुढचा अपूर्णांक उलट लिहून घ्यायचा आणि आता डायरेक्ट गुणाकार तयार झाला. आता गुणाकार कसा सोडवायचा हे मागच्या उदाहरणात पाहिलंय तुम्ही. सांगा. सर आता काटाकाटी करायची. आता बघायचं अंशाचा गुणाकार अंशस्थानी, छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहून घ्यायचा आणि काटाकाटी होते का ते बघायचं. 10 गुणवले 6. हा काटाकाटी करताना विचार करा. काटाकाटीचा पहिला नियम अंशस्थानच्या पाड्यात छेदस्थानची संख्या येते का? हो सर. 3च्या पाड्यात किती येतात? 10 येतात का? 6. 6 येतात इकडे. मग 3 दोन्ही 6 असा तिरका गुणाकार येतोय करायला. गुणाकारात जमत असते असं. 3 दोन्ही 6. नंतर 5 1 5 5 दोन्ही 10. 5 1 5 5 दोन्ही 10. जे राहिलं ते आपण इथं लिहून घेऊ. हा नंतर 1 गुणवले 1 गुणवले 1 छेदस्थानी. राहिला अंशस्थानी. छेदस्थानी काय राहिलं? 2 गुणवले 2. नंतर 1 गुणवले 1 1 आलं. नंतर 2 गुणवले 2 बेदोनी 4. करेक्ट. 1 गुणवले 1 1 आलं. 2 गुणवले 2 सॉरी 2 नाही 4 येईल. हा आणि आता विचार करा. आता अंशस्थानचा 1 सोडून देता येईल का? नाही. अंशस्थानचा 1 सोडून देता येत नसतो बाळांनो. छेदस्थानी असला तर नाही लिहिला तर जमतोय. अंशस्थानचा लिहावाच लागतो. तेच उत्तर राहील. समजलं सगळ्यांना? हो. ओके. बघा माईकचा जर ऑन तुमचा जर आवाज थोडा का हेडफोन लावले काय केलं मी? आवाज कमी केला. हा माझा जो आवाज तुम्हाला तुमचा क्लास ऐकताय तो आवाज कमी केला तर तुमचं आपला इको तयार होत नाही. बघा हे कारण आहे मुख्य त्याचं. चला मी नेक्स्ट देतो एक उदाहरण. लिहा 8/9 भागाकाराचं चिन्ह. पुढचं उदाहरण द्यायला हे लिहून घ्या अगोदर. 8/9 आणि 6/.
एक मिनिट हा. 6 छेद घ्या, आता काहीतरी घ्यावंच लागणार. 3 घेतलं. हा, सोडवा बरं. आता एक जण एवढं उदाहरण तुम्ही सोडवायचं. आता हे मी सोडवलं, इकडचं माझं होतं, तो आता तुमचं ते इकडचं जे आहे ते तुम्ही सोडवा. सोडवा बरं छान. थोडस इकडे घेऊ असं. सोडवा. सोडवा. सेकंड नंबरचं उदाहरण हे आलं की आलं, मग पुन्हा आपण थांबू या ठिकाणी. गुणाकार व्यस्त करावं लागते. भागाकाराचा नियम लक्षात ठेवा. काय नियम आहे? भागाकाराच्या चिन्हाऐवजी गुणाकाराचं चिन्ह आणि पुढच्या संख्येची गुणाकार व्यस्त. भागाकाराच्या चिन्हाऐवजी सर 203 उत्तर येते. बोला. काय म्हणाला? काय म्हणाला? सर 203 उत्तर आले माझे. ओके, छान. चला ठीक आहे, सोडवा सर्वांनी कार्तिकी सेंडगे. कार्तिकी सांगता येईल का? सर थांब एकच मिनिट हा. तुमचे कॉल करतोय, त्यांना मेसेज टाकतो मग. म्हणजे 8 बोला. अपॉन 9 डिवायडेड बाय मोठ्याने बोला, थोडं जवळ घ्या फोन, मोठ्याने बोला. ठीक आहे सर, 2 मिनिट हा सर. नाही नाही, बोल, येतोय आवाज, बोला, काय नाही. 8 अपॉन 9 मल्टिपल बाय 3 अपॉन 6 आलं मग करेक्ट. 8 अपॉन 9 मल्टिपल बाय म्हणजे डिव्हिजनचं काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल. म्हणजे सांगा, उत्तर लिहितो मी. हा, कीप चेंज 8 अपॉन 9 मल्टिपल बाय मल्टिपल म्हणजे गुणाकार करावा लागेल भागाकाराच्या जागेवर. हा, बरोबर. मल्टिपल बाय 3 अपॉन 6. हे 6 अपॉन 3 जो आहे त्याला उलट करायचं, 3 अपॉन 6 म्हणायचं. 3/6. म्हणजे ते 3 अपॉन 6. करेक्ट. कीप चेंज फ्लिप म्हणतात त्याला. काय म्हणतात? कीप चेंज फ्लिप रेसिप्रोपोज. हा, बरोबर आहे. बोला पुढं. मग त्याच्यानंतर आता 3 1 जा 3 3 2 जा 6 म्हणजे आपल्याला बघावं लागेल की ते जात आहे का नाही. तर 3 1 जा 3 3 3 जा 9. बघा, काटाकाटीच्या भागाकाराच्या नियमानुसार तुम्हाला काटाकाटी करता येते का? बघा, 3च्या पाड्यात अंशस्थानचे 3 आहेत. हे अंशस्थानच्या संख्येनं छेदस्थानच्या संख्येला भाग जातोय का ते पहा. हो, जातोय. पाड्यात येत असतील, पटीत येत असतील, टेबलमध्ये येत असतील तर द्या. टेबल मध्ये येते 3 3 जा 9. करेक्ट. चला द्या. किती आलं उत्तर? मग 8 अपॉन 3 आलं आणि मग 1 अपॉन 6 आलं. 3 मग 1 जार 3 3 आणि 3 3 जा 9. मग खाली येणार 8 अपॉन 3. आणि इथं जाईल का? मग यांच्या दोघात काही होत असेल तर बघा ना लगेच. नाही ना होत. होईल ना. काटाकाटीचा तिसरा नियम सांगतो. हा, 2च्या टेबल मध्ये. करेक्ट. हा, सांगा. 2 2 2 3 जा 6 2 4 जा 8. 4 जार 8. करेक्ट. हा, चला नेक्स्ट. पुढं काय करावं लागेल? अंशस्थानच्या संख्यांचा गुणाकार अंशस्थानी, छेदस्थानच्या संख्यांचा गुणाकार छेदस्थानी. सांगा पुढं. सांगा, करा गुणाकार. 4 1 जा 4 आणि 3 3 जा 9 म्हणजे आन्सर आलं 4 अपॉन 9. 4 1 जार 4 4 अपॉन 9. 3 जार 9. आता त्याच्यापेक्षा संक्षिप्त होऊ शकत नाही, तेच उत्तर राहील. त्याला सिम्प्लिफिकेशन नाही होत. सिम्प्लिफिकेशन, संक्षिप्तीकरण, सरलीकरण असे शब्द आहेत त्याचे. आणि आम्ही त्याला काटाकाटी म्हणतो. सोपं. चला ठीक आहे. हो. छान, मस्त सांगितलं बाळा. सुपर. थँक्यू सर. व्यवस्थित. हा, हो. चालतंय. गाव कोणतं तुझं? दौंड. दौंडहून बोलते. वा, छान. वेदांत शिंदे. वैभव गेल्या वर्षी कोण होती?
वेदांती वाळुंज आणि त्याच्या अगोदर कोण? जगताप, तनिष्का, 3 विद्यार्थी तिथून सलग आहेत आपले क्लासचे. ओके, अभ्यास करा, संधी मिळतेच. चला ठीक आहे, भेटतो दौंडला आल्यावर तुला. हो. ओके. हे एक डिव्हाइस आहे, कडवा डिव्हाइस. काय आहे रे, चुकून काय नाव झालंय का? नाव बदलून घ्या, मला मेसेज करत जा, नाव बदलून द्या म्हणून. कुठल्याही मोबाईलवर मेसेज टाका, बदलून दिलं जातं नाव. नाव चेंज करून घ्यायचं, ते परीक्षेमध्ये तेच दिसतं. आज संध्याकाळी परीक्षा असते, शांततेने पेपर सोडवा. एकदा पेपर ओपन केला की सोडवावाच लागतो. आज ओपन केल्यावर सोडवावाच लागतो, पण केव्हाही ओपन करू शकता, आज आणि उद्यापर्यंत. व्यवस्थित नाहीतर ती बंद होऊन जातं. प्रत्येक प्रश्न व्यवस्थित सोडवा, समजून घ्या, विचार करा. विचार करून सोडवायची सवय लावा, वाचून सोडवण्याची सवय लावा. हर्षद मगर. समृद्धी स्वामी. समूह माईक ऑन केलाय समृद्धी, बोल मला. हॅलो सर. हा बोल. समजलं का तुला भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी? हो. सगळ्यांसाठी एक ऍडव्हान्स स्वाध्याय तुम्हाला देऊन टाकतो. प्रत्येकाने प्रत्येक क्रियेचे 5 उदाहरणं स्वतः लिहायचे. 10च्या आतमधल्या संख्या घ्यायच्या. हो. आणि बेरजेचे 5, वजाबाकीचे 5, गुणाकाराचे 5 आणि भागाकाराचे 5 उदाहरणं आज सोडवायचे. आयुष्यात तुम्हाला टेन्शन कधीच येणार नाही. आणि कोणताही प्रश्न तुम्ही कुणालाही समजून सांगू शकता, पण स्वतः उदाहरण तयार करायचं आणि 5-5 उदाहरणं सोडवायचे. आज प्रामाणिक इमानदारीनं स्वतःला न फसवता अभ्यास करा. हो. चालेल? हो. आणि थोडं कष्ट करण्याची सवय ठेवा. हो सर. होते मी, आठवते का तुम्हाला? हो. वाघाचा मांजर झालेले. तुम्ही हातावर काढता चित्र, त्याचे काय काढतात, ते काय म्हणतात त्याला? गोंदणे हा प्रकार एक असतो ना, ते काळ करतात, काय त्याला म्हणतात? हा. काय रे, ते पिक्चर मध्ये नाव होतं ना त्याचं, टॅटू का काय म्हणतात त्याला? टॅटू. हा, टॅटो. एक मुलगा असतो तुमच्या एवढा, त्याला ते टॅटू काढायचा असतो. तो स्वतःला वाघ समजत असतो. त्याला वाटायचं वाघाचं चित्र आपल्या हातावर काढावं, पण त्या हातावर ते गोंदत असताना त्याच्या हातावर आहे ना, ते चालू असताना काम त्याला ते सहनच व्हायचं नाही. ते टोचायचं थोडं. तो त्या टॅटू काढणाराला म्हणायचं, थोडं फास्ट काढून घे ना, लवकर वर ना, किती त्रास व्हायला लागलाय. तो सहनच करेना. टॅटू काढणारा काय करतो, कसं तरी पटकन काढायचा प्रयत्न करतो, आणि ते पटकन गडबडीमध्ये काय होऊन जातं, मोठा वाघ काढायचा होता, त्याचा छोटासा मांजर तयार होतो. मांजरासारखा वाघ दिसायला लागतो. आलं लक्षात? हो. तसं मग ते कष्ट सहन नाही केलं की काय होतं? मंदिरात जो दगड बसवायचा आहे तो पायरीला बसतो. पळून गेलेल्या दगडाची गोष्ट आठवते का? काय म्हणतात ते? समर में घाव खाता है, उसी का मान होता है. छिपा उस वेदना के पीछे अमर बलिदान होता है. सृजन में चोट खाता है छेनी और हथौड़ी का. जो निर्मिती होत असताना छनी आणि हातोडीचे घाव सहन करतो, तोच दगड वही पाषाण कही मंदिर में. तोच दगड कुठल्या तरी मंदिरात, वही पाषाण कही मंदिर में भगवान बना होता है. कच्चा दगड मूर्तीला वापरला जात नाही. परफेक्ट दगड लागतो, पक्का दगड लागतो.
शनीचे हातोडीचे घाव सहन करणारा लागतो आणि मग त्याची मूर्ती तयार होत असते. आलं का लक्षात? हो अभ्यास चांगला करायचा, हो सर दगड बनायचं, कच्चा नाही व्हायचं. हो आलं लक्षात सगळ्यांच्या? आजचा क्लास आपण या ठिकाणी थांबू. अपूर्णांकाच्या 4 मूलभूत क्रियांच्या 5-5 उदाहरण तुम्ही सोडवायचे, हा आजचा होमवर्क. आणि आम्ही सोडवले म्हणून तुम्ही कुठल्याही व्हॉट्सअप नंबरला पाठवू शकता. तुम्ही स्वतःच ते सोडवायचे आहेत, स्वतःच उदाहरण तयार करायचं आहे. सोपं आहे. 10च्या आतमधल्या संख्या घ्यायच्या, बेरीज म्हणलं की बेरजेचं चिन्ह मध्ये ठेवायचं, अपूर्णांक लिहून. कोणतीही घ्यायचा, काय फरक पडत नाही. प्रत्येक या नियमाने कुठलंही उदाहरण सोडवता येतं. एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा, वेळ द्या, एका वेळी एक गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीच्या सवयी लावा. झालेले पाठाचे स्वाध्याय, एक स्वाध्याय वारंवार मागचा सराव करा. पुन्हा सरावाला वेळ नसतो. या ठिकाणी आपण थांबू. सगळ्यांना हॅव नाईस डे. बाय बाय. थँक्यू सर.